वास्तुशास्त्रामध्ये 7 हॉर्सेसचं पिक्चर घरामध्ये लावलं पाहिजे. नेमकं त्याच्या पाठीमागचं सायकोलॉजी आयदर सायन्स काय? ॲस्ट्रॉलॉजीमध्ये राशींना भरपूर काही मानलं जातं. अनेक लोक जसं वर्ष बदलतंय, माझी राश बदलते, मग माझ्या आयुष्यात नेमकं काय घडणार आहे, या राशींबद्दल आपल्याला थोडक्यात जाणून घ्यायचं आहे की कोणत्या राशीचे लोक लवकर श्रीमंत होतात. कोणतंही शास्त्र बंद कशासाठी आहे? बेटरमेंटसाठी, लाईफसाठी. दुधासाठी रांग लावावं लागत नाही, पण दारूसाठी रांग लावावं लागतं. दूध विकणारा माणूस सकाळी पहाटे तुमच्या घरी येतो आणि दारूसाठी तुम्ही स्टोअर पर्यंत जातो. वास्तुदोष निवारण म्हणजे नेमकं काय? त्यात नेमकं तुम्ही काय करता? हे एक असं शास्त्र आहे ना की लोकांना मी ज्योतिषशास्त्राच्या बेसवरती पुढे आलोय किंवा वास्तुशास्त्राच्या बेसवरती पुढे आलोय किंवा त्याच्या सपोर्टने पुढे आलोय हे कोणी नाही मान्य करत. आणि लोकांना ना द्यायची एक भावना यायला पाहिजे. हे खूप सायकोलॉजिकली इम्पॅक्ट करतं. तुमच्या घरामध्ये खूप अडगळ झाली असेल ना, काही वस्तू तुम्ही दान करा. जेव्हा तुम्ही देता ना, तर तो जो एक भाव तयार होतो ना बॉडीमध्ये, हा तुमचं बायोमॅग्नेटिक फील्डला क्लिन्झिंगचं काम करतो. सेम थिंग तुमच्या घरामध्ये जो स्ट्रक्चर असतो ना, त्या स्ट्रक्चरवरनं कळतं की आता तुमच्या माइंडमध्ये काय चाललंय. माझं असं म्हणणं आहे की बाबा तुम्ही तुमच्या ब्रेनला समजा आणि वास्तूला समजा आणि त्याच्याप्रमाणे अलाइंड व्हा. नमस्कार, भारी लोक या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. अनेक भारी व्यक्तिमत्व त्यांच्या कर्तृत्वानं किंवा स्किल्सनं आपल्याला किंवा आपल्या आयुष्याला भारी बनवण्यासाठी खूप सारे व्हॅल्युएडिशन करत असतात. आज देखील असंच एक भारी व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे. खरं तर आज पाहिलं तर सोशल मीडिया किंवा संपूर्ण यूट्यूबवरती जर आपण पाहिलं तर भविष्य किंवा ॲस्ट्रॉलॉजी, वास्तुशास्त्र या विषयांना घेऊन खूप सारे कन्फ्युजन्स आणि खूप साऱ्या लोकांना क्युरिओसिटी असलेलं जाणवतं. होय, आजच्या टॉपिकमध्ये सुद्धा वास्तूबद्दल आपण बोलणार आहोत. त्याच्यातले तथ्य आणि मिथ्स नेमकी काय आहेत, वास्तुशास्त्राचा नेमका काय परिणाम होतो, खरंच त्याचे काही फायदे आहेत का, ते करायला हवेत का, आणि अनेक गोष्टी म्हणजे खरं तर रिअल सायन्स जाणून घेण्याचा प्रयत्न आजच्या पॉडकास्टमधून आपण करणार आहोत. त्यामुळे मला खात्री आहे की हा पॉडकास्ट तुम्हाला खूप साऱ्या व्हॅल्यूज, खूप सारी माहिती आज देणार आहे निश्चितच. आणि जे काही काय म्हणतो आपण अंधश्रद्धा किंवा मिथ्स आपल्यामध्ये बसलेले आहेत ते सुद्धा काढून टाकायला या आजच्या पॉडकास्टचा निश्चित तुम्हाला फायदा होणार आहे. गेली 14 वर्ष या क्षेत्रात काम करत असणारं हे व्यक्तिमत्व आणि त्यांचा अनुभव, त्याच अनुभव आणि अनेक केस स्टडीज आपण या पॉडकास्टमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत हा पॉडकास्ट पहा आणि येस, तुमचे प्रश्न असतील तर ते प्रश्न कमेंटमध्ये जरूर कळवा. चला तर मग आज स्वागत करूयात शिवसरांचं. शिवसर, तुमचं स्वागत आहे आज आमच्या भारी लोक या मंचावरती. शिवसर, तुम्ही थोडक्यात तुमचा परिचय करून द्यावात आणि त्यानंतर वास्तुशास्त्रातले अनेक सायन्स आणि अनेक काही गोष्टी, इव्हन अनेक जे अनुभव आपण इथे जाणून घेणार आहोत. नेमका वास्तूचा मानवजातीवर काय परिणाम होतो, घराघरातल्या त्या व्यक्तिमत्वावरती काय परिणाम होत असतो, त्याच्या पाठीमागचं सत्य काय आहे, असत्य काय आहे, मिथ्स काय आहेत किंवा अंधश्रद्धा वास्तूबद्दल नेमक्या कोणत्या आहेत, या अशा अनेक गोष्टी मला तुमच्याकडून आज जाणून घ्यायच्या आहेत. सो तत्पूर्वी तुम्ही तुमचा परिचय करून द्यावा, जेणेकरून पुढच्या विषयाकडे आपल्याला जायला सोपं. नमस्कार, जय गुरुदेव, जय महाराष्ट्र. ह्याच्यामध्ये जसं वास्तू हा विषय आला ना, तर आता बरेच लोक, बऱ्याच पॉडकास्ट माझे होत आहेत वास्तूच्या संदर्भात. माझं नाव शिवशरण आहे. मूळचा मी सोलापूरचा आहे. ओके. आणि त्यानंतर काही माझं जे बेसिक शिक्षण आहे ते सोलापूरमध्ये कम्प्लीट केलं आणि त्यानंतर पुण्यामध्ये माझं उर्वरित शिक्षण मी कम्प्लीट केलं. माझी कर्मभूमी पुणे आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि काही दिवस मी मुंबईमध्ये पण काम केलं. हे सगळं करताना आहे ना, लाईफमध्ये प्रत्येकाची धावपळ असते, थोडीशी स्ट्रगल्स असतात, वेगवेगळ्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये होतात आणि माणूस काय त्याच्यामधनं सोल्युशन पाहतो, राईट. तर त्याच्यामध्ये ज्योतिषशास्त्र, न्यूमरॉलॉजी, मीही न्यूमरॉलॉजीचा स्टार्टिंगला एका व्यक्तीकडनं ऍडवाइस घ्यायचा प्रयत्न केला. तर त्यावेळी मला कळालं की अरे का नाही आपण हा शास्त्र शिकून घ्यावा कम्प्लिटली. तर हे 15 वर्ष अगोदर मला क्लिक झालं आणि त्यावेळी मी ते केलं. त्याच्यानंतर वास्तुशास्त्राचा अभ्यास केला, ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला. हे एकमेकांना कसे इंटरलिंक आहेत ते पाहिलं. त्याच पद्धतीने न्यूरोथेरपी जी आहे ते आपली एक जुनी थेरपी आहे, तर त्याच्यामध्ये थोडासा अभ्यास केला. NLPच्या गोष्टी केल्या, माइंडसेट कसं काम करतं, ब्रेन फ्रिक्वेन्सीज कसे काम करतात, म्युझिक कसं काम करतं, ह्या सगळ्या गोष्टींचा कलेक्टिव्ह एक इन्फॉर्मेशन घेऊन मी एक माझी प्रोसेस डेव्हलप केली, ज्याला आपण ॲस्ट्रोमॅपिंग टेक्निक असं म्हणतो. तर ह्याच्यामध्ये जे ऍक्च्युली आत्ता वास्तुशास्त्र चाललेलं आहे, जसं ईशान्येला देवघर पाहिजे, आग्नेयेला किचन पाहिजे, नैऋत्याला बेडरूम आणि वायव्येला गेस्टचा रूम,
ही जी कॉन्सेप्ट आहे ना, ही खूप अशी बिंबवली गेलेली आहे. ठीक आहे. मग खरंच वास्तुशास्त्र असं काम करतं का, हा मला प्रश्न पडायला लागला. हो. कारण बऱ्याच ठिकाणी बघतो, जर आता फ्लॅट सिस्टम आहे तर फ्लॅट सिस्टम मध्ये बघतो की कुणाचं ईशान्यच नाहीये, कुणाचं आग्नेयच नाहीये, कुणाचं नैऋत्यच नाहीये, त्रिकोणी कटवाले फ्लॅट असतात, बऱ्याच वेळा आयताकृती नसतात, स्क्वेअर्स नसतात. मग इथं वास्तुशास्त्र काम करत नाही का, असे लोक प्रोग्रेसच नाही केले का, असाही प्रश्न पडला. मग त्याच्यामध्ये जसं जसं रिसर्च करत गेलो तसे बरेच मिथ्य आहेत ते ब्रेक करत गेलो. ग्रेट. मी जन्मनातला म्हणजे कॉमन असणारा एक वास्तूबद्दलचा एक थॉट आहे, तो मला तुम्हाला विचारायचा आहे. कारण नॉर्मली असं म्हटलं जातं की अनेक काही उद्योजक आपण पाहतो किंवा अनेक उद्योगधंदे पाहतो की पर्टिक्युलर वास्तू म्हणजे वास्तू कोणतीही असो, तो उद्योगधंदा एकदम भरभरीतच असलेला आपल्याला जाणवतं. आज जेव्हा वास्तूबद्दल आपण चर्चा करतो त्यावेळेला सर्वसाधारण लोकांकडून पहिला प्रश्न येतो की तुम्ही दारूच्या दुकानांना जाऊन बघा बरं, तिथली गर्दी भले ते कुठल्याही कोपऱ्यात असू दे, त्याला लोक शोधत जातात आणि तिथली गर्दी मात्र नेहमीच बघायला मिळते. दारूच्या दुकानाचं वास्तू कधी केलंय का? आणि मग ते त्याची भरभराट एवढी का? आणि अनेक इतर उद्योगधंदे आहेत की ते मात्र वास्तू आणि या अनेक गोष्टी धरून बसलेले आहेत आणि त्यांचा धंदा चालत नाहीये. सो या प्रश्नाचं उत्तर काय द्याल तुम्ही? खूप मस्त प्रश्न आहे हा. आणि ऍक्च्युली मी ह्या प्रश्नावरती अगोदर पण बऱ्याच लोकांना उत्तरं दिलेली आहेत. कारण माझ्याकडे जेव्हा क्लायंट्स असतात किंवा काही लोक असतात तर ते ही गोष्ट विचारतात. अच्छा, मला एक सांगा, जेव्हा आपण शास्त्र म्हणतो, जसं योगशास्त्र आहे, वास्तुशास्त्र आहे किंवा आणखीन कोणतंही शास्त्र आहे, कोणतंही शास्त्र बनलं कशासाठी आहे? बेटरमेंटसाठी, लाईफसाठी. ठीक आहे. योगशास्त्र कारण लाईफला तुम्हाला तुमचं शरीर आणि तुमचं मानसिक संतुलन हे ठीक करण्यासाठी बनलेलं आहे. बिघडवण्यासाठी कोणतं शास्त्र आहे? नाही. बर्गर पिझ्झा खाऊ नका असं सांगण्यासाठी योगशास्त्र आहे. खावा असं सांगण्यासाठी कोण आहे का? नाही. तरी पण तिकडे रांग आहे. सेम थिंग आपल्या इथे दुधासाठी रांग लावावं लागत नाही, पण दारूसाठी रांग लावावं लागते. नाही, उलट आपण म्हटलं की दुधासाठी रांग लावावी लागते. हो, दारूसाठी रांग लावावं लागते. लोक रांग लावतात दारूसाठी. ठीक आहे. आणि दुधासाठी काय होतं की लगेच इझिली अवेलेबल आहे. ठीक आहे. दूध विकणारा माणूस सकाळी पहाटे तुमच्या घरी येतो आणि दारूसाठी तुम्ही स्टोअर पर्यंत जाता. बरोबर. हा डिफरन्स आहे. जेव्हा पण लाईफची बेटरमेंट येते ना, तिथे एफर्ट्स येतात, तिथं कष्ट येतात. ठीक आहे. त्याच पद्धतीने कुठला पण शास्त्र, जेव्हा वास्तुशास्त्र हे नाव येतं तर ते शास्त्र बेटरमेंटसाठी आहे. चांगले स्किल्स, ठीक आहे, चांगला माइंडसेट, चांगलं आरोग्य, ह्या गोष्टी आपल्याला अक्वायर करायच्या असतात. खराब करण्यासाठी मग तुम्ही जाऊ शकता कुठे. गुड. पण जसं मी म्हटलं की बेटरमेंटसाठी आहे हे झालं, बट या प्रश्नाचं उत्तर की जी दारूची दुकानं चालू आहेत मग त्या डिस्ट्रॉईंगसाठी आहेत, ते तुम्हाला बिघडवण्यासाठी आहेत आणि त्यामुळे त्याला वास्तूची गरज नाहीये किंवा थोडक्यात हेच तुम्हाला याच्यात सांगायचं. पण चांगल्या गोष्टींसाठी मात्र तुम्हाला काही एफर्ट्स लावावे लागतात. अगदी बरोबर आहे, मी म्हणेन खूप चांगलं उत्तर दिलं. कारण शेतामध्ये शेतकरी जेव्हा शेती करतो त्याला जे हवंय ना, ज्वारी हवे तर त्याला ज्वारी पेरावी लागते, पण नको असलेलं काँग्रेस गवत किंवा अन्य नको असलेले ते क्रॉप्स ते पेरावे लागत नाही, ते आपोआप उगवतात. सो इथेही तोच फॉर्म्युला ऍप्लिकेबल होतोय. गुड. सो वास्तुशास्त्र म्हणजे नेमकं काय आणि त्याचं सायन्स नेमकं काय, त्याबद्दल थोडी माहिती. ओके. वास्तुशास्त्र म्हणजे हे एक राहण्यासाठी बनलेलं शास्त्र आहे. वास्तू जिथं असतो आपण, ठीक आहे, जिथं आपला वास आहे, तर अशा ठिकाणी ज्या गोष्टी आजूबाजूला असायला पाहिजे, कोणत्या गोष्टी असायला पाहिजे, ह्यासाठी बनलेलं एक शास्त्र आहे. तर त्याला आपण वास्तुशास्त्र असं म्हणूया. वास्तुशास्त्र बेसिकली काय सांगतं की तुम्ही नेचर बरोबर अलाइंड व्हा, निसर्गाबरोबर अलाइंड व्हा. म्हणजे काय व्हा की सकाळचे सूर्याची जी किरणं आहेत ती तुमच्या बॉडीला भेटायला पाहिजे. दुपारचे जे हाय रेज आहेत ते तुमच्या किचनमध्ये यायला पाहिजे, जेणेकरून तिथले बॅक्टेरिया जातील. ठीक आहे. आणि संध्याकाळचा जो मावळचा सूर्य आहे तर त्याचे रेस तुम्हाला नाही लागायला पाहिजे. ह्याच्यासाठी सांगितले की मोठे भिंती, तिकडे खिडक्या नको, दारं नको, अशा सांगितले. ईशान्यमधनं जेव्हा तुम्ही खिडकी दरवाजे ओपन ठेवता तर काय होईल, तर सकाळचे जे किरण आहेत तर ते तुमच्या बॉडीसाठी जे हेल्पफुल आहेत ते तुम्हाला भेटतील. राईट. ह्याच्यामुळे काय होईल, तुमचं शारीरिक आणि मानसिक रित्या डेव्हलपमेंट चांगली होईल. त्याच्यासाठी हे शास्त्र बनलंय. म्हणजे वास्तुशास्त्र हे फक्त निसर्गाबरोबर अलाइंड करा हेच सांगताय. आणि आपण कशामध्ये घुसलोय की इकडं काय ठेवू, तिकडं काय ठेवू, आणि मग इकडं बेडरूम असेल काय होईल आणि तिकडं बेडरूम असेल तर काय होईल. राईट.
तर फक्त त्याच्यासाठी शास्त्र नाहीये. हा, ज्याला शास्त्राचा कोर समजलाय ना, तो त्याच्यामध्ये डेफिनेटली प्रोग्रेस करतो आणि तो त्याच्यामधनं क्रक्स काय तो काढू शकतो. पण आज जर बघितलं जसे की मंदिरं अनेक भारतामध्ये म्हणजे सांस्कृतिक वारसा असल्यामुळे आज अनेक मंदिरं पाहायला मिळते. पण या मंदिरांची जर म्हणजे रचना पाहिलीत तर त्या मंदिरामध्ये वास्तुशास्त्र अप्लाय केल्याचं तुम्हाला बघायला मिळतं का? येस, डेफिनेटली मिळतं. जेवढे पण जुने मंदिरं आहेत ना, तर तुम्ही बघा की जसं महालक्ष्मी टेम्पल आहे, तुम्ही बघता की अरे सूर्याचे किरण डायरेक्ट मंदिरामध्ये जातात, मूर्ती म्हणजे श्रीच्या चरणावरती जातात. ठीक आहे, सेम असे बरेच मंदिर आहेत ज्यांचे डायरेक्टली सूर्याची किरणं देत जातात. राईट. मग अरे असं काय आहे की पर्टिक्युलर त्याच पद्धतीने तो आर्किटेक्ट डेव्हलप झालेला आहे. राईट. हे सगळं म्हणजे काय म्हणतात ह्याला आहे ना, की तिथं एनर्जी पॉझिटिव्ह यायला पाहिजे. ठीक आहे, एनर्जी हाय फ्रिक्वेन्सीज मध्ये असायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी बघूनच त्या मंदिराची निर्मिती झालेली आहे. ठीक आहे, आणि म्हणून आपल्याला तिथे गेल्यावरती थोडं पीसफुल वाटतं. मंदिराला असणारा कळस हा वास्तूचाच एक भाग आहे का? येस. कसा? मंदिरामधून जो कळस येतो, आता तुम्ही एकदम वरती जर बघितलात, एकतर तो सोन्याचा कळस असेल किंवा पितळ्याचा असू शकतो. ठीक आहे, बऱ्याच ठिकाणी चांदीचाही केलं जातं. हे सगळे जे कळस आहेत ना, ह्याच्यामध्ये मॅक्सिमम एनर्जी ऍब्झॉर्ब करण्याची ताकद आहे आणि तिथून ट्रान्सफॉर्म होऊन ती खाली मूर्तीच्या एकदम सेंटर त्याच्या खाली मूर्ती असते आणि तुम्ही जेव्हा तिथं जाता ना, तर ती पूर्ण एनर्जी एकवटते आणि ती डायरेक्टली तुमच्या क्राऊन चक्राबरोबर कनेक्ट होते. अशा पद्धतीने सेम मंदिराच्या घंटाच आहे. जेव्हा तुम्ही जाता, एंटर करता, ज्यावेळी घंटानाद करता, तर ते जे व्हायब्रेशन होतं, ते व्हायब्रेशनने काय तुमचं बॉडीमध्ये क्लिन्झिंग व्हायला चालू होते. जसं मी जेव्हा साऊंड हिलिंग करायचो, तर त्यावेळी काय करायचं, बाउलमध्ये पाणी ठेवायचो आणि त्याला जेव्हा ती फ्रिक्वेन्सीज वाजवायचो, त्याच्यावरती एक वलय तयार व्हायचा, एक फ्रिक्वेन्सीज तयार व्हायची. म्हणजे काय होतं, तुमच्या शरीरामधला जो 70% पाणी आहे ना, तो कुठंतरी फ्रिक्वेन्सी त्याची जी डिस्टर्ब झाली ना, ती परत अलाइंड व्हायला चालू होते, ती रेझोनंट व्हायला चालू होते. मग ते काम करायला जातं. मग तुम्ही ते पीसफुल गोष्टी घेऊन आतमध्ये जाता. वास्तुशास्त्राला घेऊन जसं आता तुम्ही सांगितलं की वास्तुशास्त्रामध्ये कोणत्या बाजूला काय असावं फक्त एवढंच नाहीये, तर त्या फ्रिक्वेन्सीचा अभ्यास केला जातो. पण वास्तुदोष निवारण हा जो काही प्रकार आहे की ऑलरेडी वास्तू बनलेले आहे, तुम्ही सांगितलं की नैऋत्यला किंवा ईशान्येला म्हणजे ज्या ज्या दिशेला जे जे काय हवंय ते नाहीये. आता सूर्यकिरणं तुमच्या घरात येत नाहीयेत, पण अनेक वास्तुशास्त्रज्ञ किंवा वास्तुतज्ञ येतात आणि मग तिथे काहीतरी रेमेडीज सांगतात की तुम्ही हे करा. खरंच ही जी काही रेमेडीज दिल्या जातात त्याचा प्रभाव होतो का? जसं मुळात मला म्हणायचं आहे की सूर्यकिरणं तुमच्या घरात सकाळी यायला पाहिजेत, ती येतच नाहीयेत. पण एखादं काही तुम्ही यंत्र दिल्यानं ते सूर्यकिरणं न येता सुद्धा तिथली वास्तू किंवा तिथले असणारे दोष ते दुरुस्त होणार आहेत का? नाही होणार. मग वास्तुदोष निवारण म्हणजे नेमकं काय? त्यात नेमकं तुम्ही काय करा? ओके, वास्तुदोष निवारण म्हणजे अगोदर हे समजू की वास्तुदोष काय. बरं. राईट. वास्तुदोष म्हणजे काय की एक असतो स्ट्रक्चरल वास्तू, ज्याला जसं पद्धतीने तुमचं बेडरूम कुठं आहे, देवघर कुठं आहे, किचन कुठं आहे, ते शास्त्राप्रमाणे कुठं सांगितलंय, हे एक स्ट्रक्चरल वास्तू झाला. त्यानंतर अच्छा, ह्याला महत्व किती द्यायला पाहिजे आपण हेही बघू आपण. बरोबर. एक स्ट्रक्चर वास्तू, बट स्ट्रक्चर वास्तू अशाच पद्धतीने का सांगितलं? कारण त्यावेळी फ्लॅट सिस्टम होते. ज्यावेळी शास्त्र लिहिलं त्यावेळी फ्लॅट सिस्टम होते का? नाही. ठीक आहे, मग त्यावेळी मुबलक प्रमाणात ओपन स्पेस होता जिथून सूर्यकिरण डायरेक्टली येत होते. त्या पद्धतीने ती गोष्ट सांगितली. राईट. ओके. त्याच्यानंतर आपण असं बघूया, आत्ताची जी कंडिशन आहे ज्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स म्हणतो, आता EMF आपण ज्याला म्हणतो, तर ते काय करतं, तर ते पण डिस्टर्बन्स आणते. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काही एनर्जीज आहेत, जसं जिओपॅथिक स्ट्रेस आहे, जमिनीखालून वाहणारे जे खनिज आहे, पाणी आहे, ह्याची एक फ्रिक्वेन्सी तयार होते. कशी होती? कुठलं पण दोन गोष्टींचं घर्षण होतं, ती ऊर्जा तयार करते. ती ऊर्जा तुमच्या बॉडीला हार्मफुल आहे. ठीक आहे. त्याच पद्धतीने अजून एक आहे बायोमॅग्नेटिक फील्ड, ज्याला आपण ऑरा पण म्हणतो. प्रत्येक माणसाचा एक ऑरा आहे. ह्या सगळ्या फ्रिक्वेन्सी जेव्हा एकत्र येतात ना, तर त्यावेळी डिस्टर्बन्स तयार करतात. ओके. एक पर्टिक्युलर फक्त वास्तूचं स्ट्रक्चर गडबड झालंय म्हणून वास्तुदोष नाही तयार होत, हे अगोदर ऍग्री करावं लागेल. बरेच वास्तू कन्सल्टंट ह्याच्या अपोजमध्ये पण असू शकतात. ठीक आहे, की अरे एवढ्या वर्षाचं शास्त्र आहे, आम्ही सगळं म्हणजे नाही का एवढं शास्त्रामध्ये लिहिलंय, पण शास्त्र कधी लिहिलं गेलं, त्या बरोबर. गोष्टी का बरं लिहिल्या गेल्या, हे जेव्हा कळलं ना, तर त्यावेळी वास्तुशास्त्र कळेल. राईट. ती फ्रिक्वेन्सीज कळेल. बरं, आता त्यावेळी मोबाईल्स होते का, टॉवर्स होते का, तर नव्हते. पण आता आपण बघतो ना की पक्षी जे आहेत ते कमी होत चालले. कशामुळे कमी होत चालले?
राईट. त्यानंतर जे जिओपॅथिक स्ट्रेस सांगतो, अगोदरचे ऋषीमुनी वगैरे काय करायचे माहिती का, जर एखादा राजा आहे, तो म्हणला की बाबा माझ्याकडे हे 5 ठिकाणी जमीन आहेत, ह्या ठिकाणी मला काय करायचंय, घर बांधायचं, मला राहण्यासाठी महल बांधायचा आहे, तर मी कुठली जमीन घेऊ. तर त्यांच्यामधले जे 5 लोक असायचे ना, जे ऋषी असायचे, जे वास्तुतज्ञ असायचे, जे ज्योतिष तज्ञ असायचे, ते लोक काय करायचे, ते पाळीव प्राणी घ्यायचे, घोडा, कुत्रा, दुभती गाय, ठीक आहे, असे काही जनावर तिथे घेऊन जायचे आणि प्रत्येक ठिकाणी ते ठेवायचे. जी दुभती गाय होती ती अगोदर समजा 20 लिटर दूध द्यायची, आता किती देते, जास्त देते का कमी देते, हेही बघायचे. समजा कुत्रा ठेवलाय, तो कुत्रा किती वेळा ओरडतो, किती वेळा भुकतोय, कुठल्या टायमाला भुकतोय, हे बघायचे. घोडा आहे तो आजारी पडतोय का, ह्या गोष्टी बघायचे. कारण त्यावेळी तो तंत्र नव्हता की बाबा ह्याच्याने आपल्याला कळेल की ह्युमन एनर्जीवरती काय इफेक्ट होतो याचा. ओके. राईट. आता तर आपण बऱ्याच मेजरमेंट आहेत गोष्टी आपण आज बघतो की बाबा ऑराची फोटोग्राफी होते, फ्रिक्वेन्सीज चेक होऊ शकतात, वेगवेगळे मशीन्स आहेत, त्या इन्स्ट्रुमेंटने आपण चेक करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण त्यावेळी ह्या गोष्टीचा अंदाज घेऊन मग राजासमोर एक अहवाल मांडला जातो की बाबा ही जमीन सर्वात श्रेष्ठ आहे, मग आपण हिथं बांधायला पाहिजे. मग सर्वात अगोदर काय केलं, त्यांनी त्याची फ्रिक्वेन्सी चेक केली की ह्या वास्तूची फ्रिक्वेन्सी, ह्या जमिनीची जी ऊर्जा आहे ती ह्युमन बॉडीसाठी किती चांगली आहे. त्याच्यानंतर मग त्यांनी निर्णय घेतला. पण आता तसा आपल्याकडे वेळ पण नाहीये, राईट. बरोबर. आता लोकांना लगेच क्विक मध्ये पाहिजे. तर त्यासाठी मग पहिलं तर सर्वात अगोदर हे बघायला पाहिजे, जर सूर्यकिरण घरात येत नसेल, ठीक आहे, तर ती वास्तू कामच नाही करणार. ठीक आहे. जर तुम्ही म्हणत असेल की अरे माझं पूर्ण बंद आहे आणि मी एखादं यंत्र लावतोय, एखादं रत्न लावतोय आणि तिकडनं ती एनर्जी येईल, तर ते होणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला सकाळी उठून मॉर्निंग वॉकला जाणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या सूर्यप्रकाशाची जी एनर्जी आहे ती Okay. तुम्हाला भेटायलाच पाहिजे. ती जर भेटत नाही तर मग काहीच नाही होणार, तुमची डेव्हलपमेंट होणार नाही. तुम्ही कालांतराने एन्झायटी, डिप्रेशन ह्या गोष्टी तुम्हाला 100% होणार. आज IT कंपनीचं दुर्दैव तेच आहे, जेव्हा अंधार होतो सगळीकडं, ठीक आहे, आणि ते आतमध्ये बसलंय, त्यांची डिफिशियन्सी जसं वयाचं 35 ओलांडलं तर सगळ्यांना विटॅमिन्सची डेफिशियन्सी आहे, वेगवेगळे आजार येतात. का बरं येतात, तर मेन कारण हे आहे. ओके. खूप छान उदाहरण दिलं, कारण आज वास्तु दोष निवारणच्या नावाखाली मला वाटतं की अनेक गोष्टी केल्या जात आहेत आणि मग तो बऱ्याच काही गोष्टी होतात. आणि मला वाटतं की खूप सुंदररित्या तुम्ही त्याचं एक्सप्लेनेशन केलं की फक्त हे निवारण करून चालणार नाही, त्यासाठी तुम्हाला अल्टरनेटिव्ह उन्हात जावं लागेल, वॉकिंगला जावं लागेल. सो प्रॅक्टिकली त्यावेळेला तुमची मानसिक आणि शारीरिक कंडिशन चांगली होणार आहे. मला वाटतं की खूप खूप सुंदर आणि खूप चांगल्या पद्धतीने उत्तर दिलं. मला वाटतं की हे उत्तर द्यायला बरेचदा धैर्य लागतं, बिकॉज बिझनेस किंवा पैसा किंवा या अँगलनं न पाहता रियालिटी काय आहे ती रियालिटी मांडणं लोकांसमोरचं महत्वाचं भाग होतं. मला यानंतर अजून एक गोष्ट सांगायची आहे, विचारायची आहे इनफॅक्ट, की आज आपण पाहतोय की जेव्हा अनेक ऑफिसेस असतील किंवा आज जसं आपण म्हटलं की मल्टिपल स्टोअरचे बिल्डिंग होत आहेत. जसं तुम्ही सांगितलं की जमिनी काढून जाणारे काही प्रवाह आहेत, त्यांचा सुद्धा त्या घर्षणाचा त्याचाही प्रभाव त्या बिल्डिंगवरती किंवा त्या ह्याच्यावरती होत असतो, घरामध्ये असणाऱ्या व्यक्तींवरती. मग याचा अर्थ असा निघतो का की आज टॉवर्स बनतायत, सो समजा 120व्या मजल्यावरती घर घेतलंय, फ्लॅट घेतलाय, तर तो बेस्ट आहे? नाही, स्टील त्याच्यामध्ये ती फ्रिक्वेन्सी तर आहेच, ठीक आहे. Okay. जमिनी खालून जी येणारी ऊर्जा आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही 200 माळाची बिल्डिंग असू दे, 500 माळाची बिल्डिंग असू दे, ती जी फ्रिक्वेन्सी ती काम करणार. जर तो चंद्र, ठीक आहे, तो चंद्र ऍज अ ग्रह पकडा, ऍज अ प्लॅनेट पकडा, तुम्हाला जे पकडायचं ते पकडा, त्याची जी एनर्जी, त्याचा इम्पॅक्ट जर समुद्रावर होतोय, ठीक आहे, कितीही लांब असेल, तर जमिनीच्या खालची जी ऊर्जा आहे तर त्याचा इम्पॅक्ट पण तुमच्या बॉडीवरती होणारच आहे. ओके. ठीक आहे. तर मेजर काय होतं ह्याच्यामध्ये की बाबा तिथं क्रॅक्स यायला चालू होतात. जे ही फ्रिक्वेन्सी कशी बघायची आपल्याला नाही माहिती कसं येणार आहे, तर त्याच्या खालून जे ऊर्जा वाहते ते कंटिन्यू जेव्हा त्याचं घर्षण होतं ना, ती ऊर्जा हळूहळू वाढत जाते आणि 6 वर्ष 12 वर्ष अशा टप्प्यामध्ये ती एनर्जी डेव्हलप होत जाते आणखीन जास्त. आणि त्याच्याने काय होतं की अशा भिंतींना क्रॅक्स येतो, ओलावा पकडतो. बऱ्याच वेळा आपण म्हणतो यार मी इथं जेव्हा झोपून उठतो ना तर माझं डोकं हलकंसं जड होतं किंवा बॉडी पेन होते, टाचा दुखतात, बऱ्याच वेळा मिसकॅरेजेस होतात. का बरं होतात हे? कारण ही फ्रिक्वेन्सी कंटिन्यू काम करते. बऱ्याच हॉस्पिटलमध्ये मी हे डेव्हलपमेंट करून बघितलेलं आहे. असे काही एक्झाम्पल आहेत, हॉस्पिटल्स आहेत, त्या हॉस्पिटलचे नावं नाही घेत मी फक्त, पण त्यांना मी म्हणलेलं आहे की तुमच्या ह्या सगळ्या बेडपैकी हे 2 जे बेड आहेत ह्याच्यावरचे पेशंट्स तुमचे रिकवर नाही होत. तर ते म्हणले हां बरोबर आहे.
काय रॉकेट सायन्स नाही केलं मी, फक्त त्याच्यामध्ये हे बघितलं की जमिनीखालून जे होणारा प्रवाह आहे तो कुठून होत आहे आणि त्याची लाईन्स किती इंटेन्सिटीमध्ये आहे ती बघितली आणि त्यांना सांगितलं हिथला माणूस जो पण मेडिसिन घेईल तो मेडिसिन जे आहे ना ते काम नाही करणार ह्याच्यावरती. तर म्हणले हा ह्याचे डोसेस वाढतात पण ह्याची रिकव्हरी नाही होत. पण तो बेड शिफ्ट केल्यानंतर तर म्हणले हा बेड शिफ्ट केल्यावर होतो. म्हणलं मग हे होतं तर करायला काहीच हरकत नाही आहे. आणि अगोदरचे लोक काय करायचे, शेणाने घर सारवायचे. बरोबर. जेव्हा शेणाने तुम्ही घर सारवता ना तर त्याच्यामध्ये काय करतं, ही जी एनर्जी ना ही सप्रेस व्हायची, ही वरती नाही यायची आणि त्यामुळं कुठलेच ब्लॉकेजेस, मायग्रेन सारखा प्रकार, पॅरालिस सारखा प्रकार हा लवकर व्हायचा नाही. जेव्हापासून फरशा आले, लादी आली आपली, तेव्हापासून हे प्रमाण वाढत चाललंय. आणि फक्त तोच एक कारण नाहीये, त्याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड पण वाढलेला आहे आपला, त्याचा फोर्स वाढलेला आहे, त्याच्यानंतर जमिनीखालचा प्रभाव तो वाढलेला आहे आणि माणसांचे विचार. ठीक आहे, अगेन जसं कॅन्सर सारखा आजार आहे तर मी थोडं जसं मी म्हणलो की मी NLP प्रॅक्टिशनर पण आहे. जर लोक जर अशा पद्धतीचे थॉट प्रोसेस पकडून एखादा गिल्टचा थॉट प्रोसेस जर डोक्यात बरोबर. ठेवून बसले असेल तर ऑब्व्हियसली त्याला कॅन्सर होणारच आहे. मग तुम्ही त्याला कशा पद्धतीने जोडता हे तुमच्यावर डिपेंड करतं. कुठलाही शास्त्र आहे ना, मी असं नाही म्हणू की 100% हेच आहे, पण हे ना एकमेकांना सपोर्टिव्ह आहे. जर ह्याला सपोर्टिव्हच्या हिशोबाने घेतलं तर शास्त्र प्रॉपर काम करतं. पण तुम्ही जर म्हणलात मी आता फक्त वास्तुशास्त्र केले, माझी डेव्हलपमेंट 100% व्हायला पाहिजे, तर होणार नाही. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की विदिशा, आता बरेचदा मी जे काही ऑफिस घेतलं किंवा वॉटेवर जे काही वस्तूमध्ये गेलो, सो बरेचदा मला ॲडवाईस, मी मोस्टली घेत नाही ॲडवाईस, बट तरी मला सांगितलं गेलं की बाबा ही विदिशा आहे किंवा काय आहे आणि ते चांगलं नसतं प्रगतीसाठी. मला वैयक्तिक असं कधी काही जाणवलं नाही, माझी प्रगती कुठेही थांबली नाही किंवा मला काही, म्हणजे मी छान पद्धतीनं प्रोग्रेस करत राहिलो. सो ह्या विदिशा असणाऱ्या वास्तूचा जर म्हणजे काय नेमका परिणाम होतो किंवा मी जो अनुभव सांगतोय की माझ्या बाबतीत मला काही अडथळा आला नाही किंवा आय एम डुईंग गुड, सो हाऊ? डेफिनेटली जसं स्टार्टिंगलाच मी परत स्टार्टवरती येतो, जसं मी म्हणलो की स्ट्रक्चरल वास्तू एक आहे. ठीक आहे, स्ट्रक्चरल वास्तूमध्ये काय आहे ते मी गोष्ट सांगली. विदिशा म्हणजे काय की तुमची जी वास्तू आहे ट्रू नॉर्थला अलाइंड नाहीये, थोडीशी टिल्टेड आहे. बरोबर. 20 डिग्री 30 डिग्री जे पण असेल 45 डिग्री पर्यंत जर टिल्टेड आहे तर त्याची दिशा बरोबर आहे, त्याला विदिशा म्हणतात. बरोबर. ठीक आहे, म्हणजे दिशेला अलाइंड नाहीये. फर्स्ट थिंग हे. अगोदर आपण बघितलं की स्ट्रक्चरलला किती महत्व द्यायचं. ठीक आहे, जर अगोदरचेच लोक जर हे म्हणत असेल की बाबा आम्ही अगोदर एनर्जीला जास्त महत्व देतोय, तर आपण किती द्यायचं, हेही एक क्वेश्चन मार्क आहे. अगेन दुसरी गोष्ट, जसं बायोमॅग्नेटिक फील्ड म्हणतो, एका माणसाच्या प्रभावामध्ये जर 5 लोक असतील, जर त्याचा ऑरा पॉझिटिव्ह असेल तर डेफिनेटली तो त्या वास्तूचा ऑरा पण पॉझिटिव्ह करतो. ओके. म्हणूनच संत महात्मा लोकांना वास्तू नाही लागत, कारण ते इनबिल्ट एवढे स्ट्रॉंग आहे, त्यांचा ऑरा एवढा स्ट्रॉंग आहे, त्यांचा बायोमॅग्नेटिक फील्ड एवढा स्ट्रॉंग आहे की बाबा त्यांच्या इन्फ्लुएन्समध्ये किंवा त्यांच्या ऑरामध्ये जेवढे लोक होतात ते पॉझिटिव्ह होतात, ते काम व्हायला लागले. राईट, तुमचा माइंडसेट हा पण एक आहे ज्याच्याने तुमची फ्रिक्वेन्सी डेव्हलप होणार आहे. दुसरी गोष्ट, जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहे, जिओपॅथिक स्ट्रेस आहे, तर ह्याचा इम्पॅक्ट 100% होतो. जरी तुमचा माइंडसेट जरी एकदम प्रॉपर असेल तर ही फ्रिक्वेन्सी जर कंटिन्यू ट्रॅव्हल करत असेल आणि 8 तास तुम्ही त्या जागेवर बसत असाल तर तुम्ही उठल्यावरती नक्कीच तुमचं बॅक पेन, टाचा दुखणं हे होणारच होणार. ओके. मग काम कशावरती व्हायला पाहिजे, तर ह्या फ्रिक्वेन्सीजवरती काम व्हायला पाहिजे. जसं एक खूप हाय व्होल्टेजचा समजा टॉवर्स जातात शेतामधनं वगैरे, तुम्ही बघत असाल की सहसा त्याच्या खाली काही पीक नाही पिकवत किंवा लवकर येत पण नाही. का बरं? कारण ती जी फ्रिक्वेन्सी आहे ना ती तेवढी हाय व्होल्टेजमध्ये. तसंच सेम आपलं आहे. जर अशा काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आपल्या आजूबाजूला हाय व्होल्टेजमध्ये असेल आणि त्याचा रेडिएशन तुमच्या घरावरती येत असेल तर डेफिनेटली तो थोडा डॅमेज करणारच. बरेचदा आपण जाती धर्मानी हा हे काही वास्तू वेगवेगळ्या पाहायला मिळतात, जसं मस्जिद किंवा मंदिर, हे 2 जर गोष्टी बघितल्या, इव्हन चर्च, तर जाती धर्मनिहाय या वास्तूंचं स्ट्रक्चर वेगळं पाहायला मिळतं, असं का? आर्किटेक्ट वेगळं आहे. ठीक आहे, आर्किटेक्ट वेगळं आहे, पण जर मेन जाती धर्माचं गोष्ट जेव्हा येते ना तर वास्तू हे पर्टिक्युलर कुठल्या जाती किंवा धर्मासाठी नाही बनलंय. वास्तू हे कम्प्लिटली कोणासाठी बनलंय की बाबा म्हणजे पूर्ण जे ह्युमॅनिटी आहे तर त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी बनलंय. ओव्हरऑल काय बेटरमेंट, अपलिफ्टमेंटसाठी बनलेलं आहे.
समाजासाठी बनलेलं आहे, आरोग्यासाठी बनलेलं आहे, जाती आणि धर्मासाठी नाही बनलं. जर असं म्हणलं तर एखादा आयुर्वेद आहे, ॲलोपॅथी आहे, होमिओपॅथी आहे, एका विशिष्ट जाती वर्गासाठी नाही आहे. प्रॅक्टिसेस डिफरंट असू शकतात. सेम थिंग ह्याच्यामध्ये आर्किटेक्ट डिफरंट असू शकतो, बट ह्याच्यामध्ये जातीचा वगैरे काही संबंध नाही. हे सायन्स एकच आहे. यस. सो आता पुढच्या प्रवाहाकडे आपल्याला जायचं आहे, प्रवासाकडे, की जसं आज मी मगाशी जो विषय मांडला की डिस्ट्रक्टिव्ह, म्हणजे बऱ्याचदा घरात प्रॉब्लेम यायला लागले की लोक मग वास्तूकडे जातात. घर घेत असताना बरेचदा किंवा बांधत असताना बरेचदा वास्तूकडे बघितलं जात नाही, पण तिथे गेल्यानंतर कुठेतरी सायकोलॉजीमध्ये काही इन्सिडेंट्स घडतात आणि मग लोकांना वाटायचं की कदाचित वास्तूचा प्रॉब्लेम आहे का, आणि मग तिथून पुढे मग त्या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात. मग त्या बरेच काही खर्च करावे लागतात, तोडफोड करावी लागते. तर हे करणं योग्य आहे का? म्हणजे रेमेडीज कितपत वर्क करतात आणि त्या करायला पाहिजेत का? ओके. तोडफोड वास्तू कुठं पॉसिबल आहे? जिथं तुमचं स्वतःची जमीन आहे आणि तुम्ही घर बांधलेलं आहे, ठीक आहे, त्या ठिकाणी तोडफोड शक्य आहे. पण जसं मुंबई पुण्यासारखी म्हणजे आपण इंचाला पैसा मोजतोय, बरोबर. ठीक आहे, तर तिथं ते पॉसिबल नाही आहे. दुसरी गोष्ट, जसं आता सांगितलं की पूर्व जर तुमचं ब्लॉक असेल तर तुमचं 100% कुठलेही रत्न तुमचे काम नाही करणार. आज मी रत्न घालतोय तर रत्न कशाच्या बेसवर घालतोय? सोलार एनर्जी पाहिजे त्याला, ठीक आहे, सूर्याची ऊर्जा पाहिजे. ती ऊर्जा ट्रान्सफर होऊन तुमच्या बॉडीला ती टच करते किंवा त्याच्यामधली जी फ्रिक्वेन्सीज आहेत मग तुमचे चेंजेस व्हायला चालू होतात, मग रिझल्ट यायला चालू होतो. मग ह्याला जर कम्प्लिटली बंद ठेवलं तर नाही पोचणार. तर म्हणून सूर्याची ऊर्जा सर्वात अगोदर महत्वाची आहे. जर ती ऊर्जा प्रॉपरली येत असेल तर मग पुढची वास्तूची गोष्ट आपण करू शकतो. फक्त तोडफोड करून वास्तू होते का? तर नाही. तर त्याच्यामध्ये समजा तुमच्या घरातल्या घरात काही पोझिशन्स आहेत. बरेच वेळा म्हणतात की नैऋत्याला बेडरूम पाहिजे. नैऋत्याचं बेडरूम पाहिजे, ठीक आहे, पण त्याच्यामधनं जर समजा ती फ्रिक्वेन्सी जाते जीएसची, जसं जिओपॅथिक सेसची जाते, तुम्ही किती पण तिथं जेवढा वेळ तिथं राहणार तेवढं जास्त तुमचं आरोग्य खराब होऊ शकतो. कारण एनर्जी लेवलला तुम्ही नाही बघत, फक्त स्ट्रक्चरल लेवलला बघताय. मग स्ट्रक्चरल लेवलचा माझा जो आहे की मी 10% इम्पॉर्टन्स देतो आणि 90% एनर्जी लेवलला देतो. मग त्याच्यामध्ये तुमचं बायोमॅग्नेटिक फील्ड, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड, ह्या गोष्टी आल्याच आल्या आणि जिओपॅथिक सेस आला. जोपर्यंत आपण ह्याच्यावरती काम नाही करणार तोपर्यंत ह्या शास्त्राला आपण योग्य तो नाही का दर्जा नाही देऊ शकणार, राईट? नाहीतर म्हणजे असं होईल की नुसतंच थोटांड चाललंय. बरोबर. तर असं न करता सगळ्यांनी म्हणजे जेवढे वास्तू कन्सल्टंट त्यांच्यासाठी पण आणि जे बाकीचे ऑडियन्स आहेत, जे लोक नॉलेज गेन करतायत, तर त्यांच्यासाठी पण हे इम्पॉर्टंट. सो आता बरेचदा असं म्हटलं जातं की म्हणजे आपण स्टोरीज पाहतो, 0 to हिरोच्या अनेक जर्नीज पाहतो. झोपडपट्टीतला व्यक्ती सुद्धा, म्हणजे खरं तर त्याच्याकडे घरच नाहीये, तो फुटपाथवर आहे आणि तिथून तो एखादा आलिशान बंगल्यापर्यंत पोहोचतो. सो ज्याला खरं तर स्वतःची वास्तूच नव्हती तो माणूस सुद्धा यशस्वी बनतो. सो याच्यात वास्तूचा संबंध येतोच कुठे? नाहीच येत. जसं बायोमॅग्नेटिक फील्ड बोललो मी, अगेन तिथे येतो मी, परत ऑरावरती येतो. सो पहिल्यांदा इम्पॉर्टंट आहे की व्यक्ती इम्पॉर्टंट आहे, व्यक्तीचा ऑरा इम्पॉर्टंट आहे, व्यक्तीचा माइंडसेट इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्या बेसिसवरती ह्या बाकीच्या गोष्टी त्याला अलाइन करणं. 100% त्याच्या बेसिसवरती तुम्ही ते अलाइन करा. खूप उत्कृष्ट सांगितलं. पण इथे बरेचदा आज मार्केटमध्ये उतरल्यानंतर पाहायला मिळतं की लोक स्वतःवरती काम न करता फक्त वास्तूवरती काम करतायत आणि मग कितीही काम केलं तर त्याचा परिणाम आणि प्रभाव आपल्याला बघायला मिळत नाही. ते आजही त्याच परिस्थितीमध्ये अडकलेले असतात. पहिल्यांदा स्वतःवरती काम करणं खूप महत्वाचं आहे. हे मला वाटतं की प्रत्येक शास्त्रात हेच सांगितलेलं आहे की पहिल्यांदा तुम्ही तुमच्यावरती काम केलं गेलं पाहिजे. 200%. ऍक्च्युली काय होतं की बघा, जर एखादी गोष्ट असं आहे की जर योगशास्त्र काय सांगतं की बाबा नियम पाळा, ठीक आहे, यम नियम आसन ध्यान धारणा समाधी हे जे कंटिन्यू आहे, तर ह्याच्यामधली एखादी गोष्ट तुम्ही आहार व्यवस्थित करताय तर तुम्हाला पुढे जाऊन गोळ्या नाही घ्यावं लागणार. आज तुम्ही तुमचा आहार बिघडलं तर पुढे गोळ्या घ्यायचे तुम्हाला, ठीक आहे. सेम गोष्ट ह्याच्यामध्ये वास्तुशास्त्र काय सांगतोय की बाबा तुम्ही घरी बसल्या ठिकाणी सूर्यकिरण कसे येतील, तुमचा फूड कसा चांगला होईल, तुमची रेस्ट कशी चांगली होईल. जर ती रेस्ट करताना जर डिस्टर्बन्स येत असेल, समजा आज एखादी व्यक्ती करोडपती झाली आहे पण त्याची प्रॉपर झोपच होत नाहीये, तो पैसे देऊन झोप नाही घेऊ शकत, राईट? मग त्याच्यासाठी ही जी गोष्ट आहे, ह्या ज्या एनर्जीज आहेत ह्याला फिक्स करणं गरजेचं आहे, राईट? ज्यावेळी तुमची ग्रोईंग एज असते तर त्यावेळी माइंडसेट तुमचा जेवढा जास्त चांगला करता येईल त्यावेळी तो तेवढा चांगला व्हायला पाहिजे. आणि जर तो झाला तर डेफिनेटली तो लाईफमध्ये प्रोग्रेस करतो. ते म्हणतो ना की प्रत्येकाचा एक न्यूरोलॉजिकल पाथ बनतो, कारण मी जिथं लात मारतो तिथं पाणी. बरोबर.
तर ते कुठून तयार झालं? तर त्याच्या ऑरामधनं. त्याची जी स्टार्टिंगला जे भेटलेलं फूड आहे त्याच्या ब्रेनसाठी, तर ते प्रॉपर होतं. म्हणजे फूड इन द सेन्स खाण्यापिण्याच्या बाबतीत नाही बनत आहे, वैचारिक फूड पण आहे. ज्याला आपण बौद्धिक क्षमता आपण बौद्धिक म्हणतो. त्यांच्या क्षमता. बाय बर्थ कपॅसिटीज मी सांगत असतो की गर्भात असतानाच आई आपल्या बाळाला ह्या बाय बर्थ स्वभाव स्वरूप संस्कार आणि कपॅसिटीज देत असते आणि हे ज्या व्यक्तीचं उत्कृष्ट आहे तो जगाच्या पाठीवर कुठेही जाऊ दे. स्वामी विवेकानंदांच्या आईना माहिती होतं की स्वामीजी कुठेही जाऊ देत, कारण आईने त्या गोष्टी बाळाला एवढ्या सुंदर दिलेल्या होत्या. आईला तो कॉन्फिडन्स होता की बाळ जगाच्या पाठीवर कुठेही जाऊ दे, ते भारत परिक्रमेला जाऊ दे, आयदर शिकागो परिषदेला जाऊ दे, ते जिथे जाईल तिथे त्या भारताचं आईवडिलांचं नाव रोशन करेल. सो एकतर तो तुमच्याकडे असला पाहिजे आणि नसेल तर मग त्याच्यासोबत ह्या गोष्टी अलाइन केल्या पाहिजे. 200% ह्या गोष्टी अलाइन करणं गरजेचं आहे. कारण बघा प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वास्तू प्रॉपरच भेटेल असं पण नाही. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये अगेन तेच सांगेल मी, थोड्या फ्रिक्वेन्सीज वरती काम जेव्हा होईल तर त्याचे रिझल्ट चांगले येतील. तुम्ही माइंड रिलॅक्सेशनसाठी पण एक म्युझिक वापरता, राईट? साऊंड हिलिंग मध्ये आपण बऱ्याच वेळा वापरतो. बऱ्याच वेळा आपण घरामध्ये पण सांगतो की बाबा हे हवन करा, हे होम करा, छोटे जे घरातल्या घरात होण्यासारखे आहेत. अग्निहोत्र करा. आता पूर्ण अग्निहोत्राचा तर खूप जास्त प्रचार झालेला आहे, पण हे भारतीय देण आहे. मग हे अडॉप्ट नाही करत आपण. आपला बरोबर. प्रॉब्लेम हा आहे. ठीक आहे. जर ह्या अडॉप्शन मध्ये आपण गेलो ना, की आपल्या ज्या संस्कृतीमध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, अणवाणी पायाने चालायला सांगितलेलं आहे. ठीक आहे. जे जिओपॅथिक स्ट्रेस मी कंटिन्युअस म्हणतो, तर जिओपॅथिक स्ट्रेसमध्ये काय होतं, एक एनर्जी स्टोअर होते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डमध्ये एक एनर्जी स्टोअर होते बॉडीमध्ये. जेव्हा तुम्ही चालता तर त्यावेळी होती ग्राउंडिंग होती तुमची, बरोबर. ज्याला आपण आज मेडिकल सायन्स पण ऍग्री करतो त्या गोष्टीला, की बाबा तुम्हाला ग्राउंडिंग करायचे आहे. आज तुमच्या घरामध्ये इलेक्ट्रिसिटी आहे, एक वायर सोडतो ना आपण ग्राउंडमध्ये, ज्याला अर्थिंग म्हणतो आपण. का बरं सोडतो? काय गरज आहे ते सोडायची? नाही ना. मग तुमची ग्राउंडिंग होते का? तर नाही होत आहे. आज आपण घरात पण चप्पल घालून करतोय, मग सोडलंय आपण ती गोष्ट. मग ग्राउंडिंग नाही होणार तर आजार नक्की होणार आहे. किती वेळा एनर्जी स्टोअर करणार ना तुम्ही? नुसतं स्टोअर चालायत. जे एक्सेस एनर्जी ती ग्राउंड मध्ये जायला पाहिजे. म्हणून म्हणतो ना की आपण एखादं नॉलेज खूप जास्त गेन केलं तर तुम्ही समाजाला दिलं पण पाहिजे. नाही बरोबर. दिलं तर ते स्टोअर होऊन काय होणार? कचरा होणार आहे, तो गार्बेज होणार आहे बरोबर. आणि त्याचा त्रास तुम्हाला होणार आहे. तर सेम थिंग आहे, वास्तूमध्ये पण सेम आहे. जी पण एनर्जी स्टोअर करतो तर ते काढणं, जसं घरामध्ये खूप जास्त क्लटर आहे तर ते काढणं गरजेचं आहे. मुबलक प्रमाणात सूर्यप्रकाश, खूप डार्क कलर नाही वापरायचे. डार्क कलर अगेन सायकोलॉजीला रिप्रेझेंट करतं, की काहीतरी निगेटिव्ह थॉट्स जेव्हा घेतो माणूस तर त्यावेळी डार्क कलर जास्त वापरायला चालू करतो. वास्तूबद्दल मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की इंडस्ट्रियल वास्तू आणि रेसिडेन्शियल वास्तू याच्यामध्ये काही फरक आहे का वास्तुशास्त्रात? हा, इंडस्ट्रियल वास्तू आणि रेसिडेन्शियल वास्तूमध्ये बऱ्यापैकी फरक आहे. इंडस्ट्रीमध्ये आपण काय करतो, प्रोडक्शनच्या हिशोबाने चालतो, की Okay. बाबा एखादा माल तयार आहे तर तो जायला पाहिजे लवकर. ठीक आहे. प्रोसेस कशी व्हायला पाहिजे. ठीक आहे. त्या प्रोसेसला अगोदर आपण इंडस्ट्रीमध्ये काय करतो, कम्प्लीट प्रोसेस समजून घेतो, की ओके. बाबा प्रोडक्शन काय आहे तुमचा, प्रोसेस काय होती आणि माल कुठं जाणार आहे. ठीक आहे. ह्या प्रोसेसला समजून घेऊन नेचर बरोबर तो अलाइन कसा करताय ते बघून मग ते वास्तू होते. ठीक आहे. आणि घरामध्ये काय, की घरामध्ये आरोग्य, ठीक आहे, आणि मानसिकरित्या तुम्ही चांगले राहायला पाहिजे, ह्या हिशोबाने ते अलाइनमेंट असते. मग त्याच्यामध्ये घरामध्ये तुम्ही इमेजेस कसे ठेवायला पाहिजे, कलर्स कसे वापरायला पाहिजे. त्यानंतर त्याच्यामध्ये कुंडलीचा खूप मोठा तुमचा सपोर्ट असतो. प्रत्येक व्यक्ती एक पर्टिक्युलर गोष्टीसाठी नाही बनलेली आहे. प्रत्येकाची काही स्किल्स आहेत, तर त्याच्या हिशोबाने त्याला कुठल्या स्किलमध्ये तो चांगला बेटर करू शकतो हे आपण बघता येतं त्यामध्ये. त्याच्यामध्ये त्याच्याप्रमाणे जर अलाइन झाली ना वास्तू तर जास्त बेटर असतं. ठीक आहे. म्हणजे समजा एखादा माणूस आहे, आपण म्हणतो ना मंगळ खूप स्ट्रॉंग आहे, असं ऐकण्यात असेल तर मंगळ खूप स्ट्रॉंग आहे म्हणजे काय, की एनर्जी खूप जास्त आहे. ठीक आहे. आताच्या करंट सिनारिओमध्ये मी हे बघेल की बाबा हे जी एनर्जी सर्वात जास्त कुठं जास्त खर्च करता येईल. जर समजा एखादा माणूस एनर्जी नाही खर्च करू शकत, तो फक्त IT कंपनीमध्ये जातो, मग मी त्याला काय म्हणेल की बाबा तुला सकाळी जिम करायचंय किंवा इव्हनिंगला जिम करायचं, तुम्हाला घाम गाळायचंय तिथं, त्यावेळी ती एनर्जी युटिलाइज होईल. अदरवाईज तो मंगळ कामच नाही करणार. मंगळ मग चिडचिड करेल. जसं एखादं लहान मूल आहे, ठीक आहे, आता तुम्ही गर्भसंस्कार बद्दल बरंच काम करताय. लहान मूल आहे, आई काय म्हणते, अरे हा दिवसभर याला खेळायला पाहिजे, नाहीतर याला जर आता खेळायला नाही दिलं ना, हा रात्री आम्हाला झोपू देत नाही. बरोबर. कारण त्याचं एनर्जी युटिलाइज नाही होत आहे. तसंच प्रत्येक ग्रहाची एक एनर्जी आहे.
ती जर युटिलाइज केलात ना तुम्ही, तर तुम्ही त्या वास्तूला अलाइंड होता, त्या पत्रिकेला अलाइंड होता आणि तुमची लाईफ मग बेटरमेंट व्हायला चालू. ओके, खूपच छान. आता वास्तूसोबत आपल्याला यातले काही तुमचे अनुभव, कारण छोटे मोठे जे काही बदल तुम्ही केलेत किंवा ज्या काही त्याचा नेमका काय परिणाम झाला आणि कोणत्या व्यक्तींवरती कसा परिणाम झाला, याच्या काही केस स्टडीज तुम्ही सांगितलं तर Yes. थोडंसं छान राहील. Yes. एखादं उदाहरण की वास्तू दोष निवारण किंवा वास्तूच्या पद्धतीनं, वास्तुशास्त्राच्या पद्धतीनं घर बिल्ड केलं आणि त्याचा नेमका काय फायदा झाला? ओके. मी अगेन हे सांगेल की अगेन मी एनर्जीवरती जास्त काम करतो. तर त्यामध्ये स्ट्रक्चरल एक पार्ट असतो. त्याच्यानंतर मी बेसिकली हे बघतो. माझ्याकडे एक केस स्टडी आहे इंदापूरची. ठीक आहे. ओके. एक डॉक्टर होते. ठीक आहे. विशेष म्हणजे ते स्वतः गायनेक होते आणि त्यांना चाइल्ड म्हणजे होण्यासाठी ते प्रयत्न करत होते आणि त्यांना ओके. थायरॉइड होता. ठीक आहे. तर त्यावेळी ते म्हणले की सर असं असं आहे, तर आम्ही स्वतः मेडिकल फील्डमध्ये आहे, तर आम्हाला ह्याच्यावरती जास्त बिलीव्ह नाही आहे. म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही आहे, बिलीव्ह नाही आहे, पण स्टील कसं असतं, जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला पाहिजे असते आणि ते सगळीकडनं प्रयत्न जेव्हा करून होतात, त्यावेळी माणूस म्हणतो एक होप्स दिसतो शेवटचा त्यांना, की hope. आपण करूया काहीतरी. मग त्या टायमाला पण मी फक्त त्यांचं जिओपॅथिक स्ट्रेस ठीक केला. जीएस ठीक केला. म्हणलं हे तुम्हाला बाकीचं काही नाही करायचं, फक्त ही गोष्ट करू आपण. 3 महिन्यानंतर मला परत एकदा तुम्ही रिपोर्ट्स दाखवा. तर ज्यावेळी त्यांनी ते केलं, जे लाईन्स येत होते जिओपॅथिक स्ट्रेस, जे ग्राउंडच्या खालचे एनर्जी त्याला आपण ब्लॉक केला. ते ब्लॉक केल्यानंतर विदिन 3 मंथ्स म्हणजे त्याचा जो थायरॉइड होता, तर त्याचे मेडिसिन्स लिटरली बंद झाले, हो. जे पॉसिबल नाही आहे ती हो. गोष्ट. त्याच्यानंतर वर्षभरात त्यांना चाइल्डही झालं. ठीक आहे. आणि आज ते हॅपीली ते आहेत त्याच्याबरोबर. असं सेम अजून एक केस आहे माझी, एक ह्याला गोरेगावला. तर एक सर आहेत, एक कन्स्ट्रक्शन कंपनीचे सीईओ आहेत ते. ठीक आहे. त्यांना एक असा डिसऑर्डर आहे की झोपले ना तर उठून बसायला त्यांना ऑलमोस्ट 2 ते 3 तास लागायचा. म्हणजे त्यांचे बोन्स आहेत ना ते एकमेकांवरती सेट नाही व्हायचे. बापरे. असा एक डिसऑर्डर होता. तर ते जेव्हा फर्स्ट टाइम फोनवरती बोलणं झालं, तर फोनवरती मी फक्त त्यांची कुंडली बघितली आणि त्यांना सांगितलं की सर तुमच्या घरामध्ये सध्याला तुम्ही मे बी ह्या दिशेमध्ये झोपताय आणि ही गोष्ट आहे तुमच्या घरामध्ये. तर म्हणले हां सर. आता हे कसं काय, तर ह्यालाच ऍस्ट्रो मॅपिंग म्हणतो आपण. ठीक आहे. की तुमच्या ऍस्ट्रोलॉजी बरोबर ती अलाइंड किती आहे. ठीक आहे. प्रत्येकाला नैऋत्य दिशेत चालत नाही. ठीक आहे. तर त्याला कुठला टॉनिक चालतो तो बघावा लागतो आपल्याला. मग ते कसं बघणार, तर अगोदर स्टडी करावं लागते. मग त्यांना म्हणलं की ठीक आहे सर. तर त्यांना डॉक्टरांनी त्यांना मुदत दिली होती की बाबा तुम्ही एवढ्या दिवसच राहू शकता. तर सर म्हणले आता माझ्याकडे सगळे होप संपलेले, तर तुम्ही सांगा. त्याच्यामध्ये सेम अगेन जिओपॅथिक स्ट्रेसवरती काम केलं आणि थोड्या ऍक्टिव्हिटी झाल्या. जसं आता मी तुम्हाला सांगितलं ना की चालायला, वॉक करायला वगैरे सांगितलं. जेवढं पॉसिबल आहे तेवढं करा. सूर्याचं ऊन घ्यायला सांगितलं बेसिकली. तर हे जेव्हा करायला चालू केलं, तर आज ह्या गोष्टीला आहे ना ऑलमोस्ट 6 वर्ष झाली सर. ग्रेट. आणि ती व्यक्ती म्हणते की माझा पुनर्जन्म झालेला आहे. ठीक आहे. म्हणजे असे काही मिरेकल्स आहेत. एक तसं सेम गुजरातमध्ये एक फॅक्टरी होती, फिश ऑइल बनवायची ती फॅक्टरी. तर कर्जबाजारी झालते. ऑलमोस्ट 36 करोडचा कर्ज होता. बर. ठीक आहे. तर तो मग जेव्हा आम्ही त्याच्यावरती काम केलं कंटिन्युअसली आणि त्यावेळी इंडिव्हिज्युअली प्रत्येक त्याला 5 पार्टनर होते. तर 5 पार्टनरचे हाऊस जे आहेत ते सगळे बघितले. कुठल्या कुठल्या एनर्जीज इफेक्ट करतात ते बघितलं आणि मग त्या पद्धतीने त्याला ट्रीट केलं. आणि मग त्याच्या जी कंपनी आहे ती प्रॉफिटेबल मध्ये. अजून एक अशीच कंपनी जे मेडिसिन बनवते, इंडियामधल्या टॉप 5 कंपनीमध्ये ती कंपनी आहे. त्यांचं नाव नाही घेऊ शकत मी. तर त्यांचा एक युनिट आहे गुजरातमधला, तर तो लॉसमध्ये चालला होता. अंकलेश्वरला. तर तो लॉसमध्ये चालला होता. आपण फक्त तिथं काही गोष्टींची चेंजेस सांगितले प्रोसेसमधले. ठीक आहे. की कुठला प्रोसेस कुठल्या भागात यायला पाहिजे. तेवढ्यावरून ती कंपनी जी कंटिन्युअसली 15 ते 20 करोड एव्हरी इयरला लॉसमध्ये होती, तर ती कव्हर व्हायला चालू झाली. सुंदर. असे एन नंबर ऑफ एक्झाम्पल आहेत. त्यामुळं काय माहितीये का, शास्त्राला जर तुम्हाला कोर समजलं ना, तर तुम्हाला त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करता येतं किंवा त्याला रिझल्ट देता येतं. बरोबर. आज तुम्हाला कसं आहे की एक गर्भसंस्कार मधला एक कोर तुम्हाला माहिती आहे, त्यामुळं तुम्हाला एक्झॅक्टली माहिती आहे की काय करायचंय. तसं सेम जेव्हा वास्तूमध्ये मी
एवढा 14 वर्षात जेव्हा कंटिन्युअसली काम करत होतो ना, मला पण खूप प्रश्न पडायचे. मी एक प्रॉपर्टी घेतली तेव्हा लॉसमध्ये गेलो, की अरे जेव्हा ही प्रॉपर्टी घेतली तेव्हापासून कर्जबाजारी झालो, असं पण झालं. मग ते एनर्जीच बघायला चालू केलो. तेव्हा मग मला सोल्युशन भेटत गेले. ग्रेट, सुंदर. तुम्ही आता या सगळ्या प्रोसेसमध्ये फ्रिक्वेन्सीज हा शब्द बरेचदा उच्चारलात. जिओपॅथिक स्ट्रेस, तर तो कसा फाइंड आउट करतो आणि मग त्याला काही रेमेडीज काय करता तुम्ही? ओके. जिओपॅथिक स्ट्रेस आहे ना, ओळखायचे जे सिम्पटम्स आहेत मी तर सांगितलं. क्रॅक होतात किंवा पॅचेस बनतात. जिओपॅथिक स्ट्रेस जिथं असेल ना, जिथं झाडं येतात ना जिओपॅथिक स्ट्रेसमध्ये, ती झाडं पण वेडेवाकडे येतात. ओके. त्याचा झुकाव त्या ठिकाणी असतो. ठीक आहे, त्यांची खोडं बघितली तर विचित्र असतील थोडेसे. आणि जे मेजरली ऍक्सिडेंट्स वगैरे होतात ना रोडवरती, तुम्ही बघा तिथे ना क्रॅक गेलेला असतो रोडला. का बरं जातो? कारण कंटिन्यू तो एनर्जीचा फ्लो आहे, त्याच्यामुळे ते क्रॅक्स जात आहेत आणि तिथं जास्त ऍक्सिडेंट होतात. आणि मग आपण त्याला वेगवेगळी नावं द्यायला चालू करतो की ती जागाच बाधित आहे किंवा अशा पद्धतीने. ठीक आहे, तर ही जी झाडांची रचना आहे ह्याच्यावरनं बघता येतं. अगोदरच्या काळामध्ये ना पेरूची फांदी घ्यायची, लवचिक जी फांदी असते ते घेऊन जायचे आणि जिथं ती टर्न होती ना तिथून पाण्याची लाईन बघायची. तर जिओपॅथिक स्ट्रेसमध्ये 90% जे वॉटरचे वेन्स आहेत ना तर ते डॅमेज करतात. वॉटर वेन्स जिथं जास्त फोर्समध्ये असतो तर तिथून ते एक फ्रिक्वेन्सी जनरेट होते. नाळाने बघू शकता, कॉपरचे रॉड असतात त्याच्याने बघू शकता आणि लेकर अँटिना आहे त्याच्याने बघू शकता. वेगवेगळे टूल्स आहेत. ऑरा रिडिंगने पण करू शकता की तिथं पर्टिक्युलर किंवा थर्मल मीटर जो आहे तो त्याच्याने बघू शकता जिथे हिट जास्त. काय ऍक्युरेसी कितपत आहे? कारण आज बरेचदा आपण व्हिडिओ पाहतो, रील पाहतो की नारळानं ते पाणी पाण्याचं काम केलं जातं किंवा कॉपर रॉड्सने. सो एक्झॅक्टली हाऊ इट वर्क्स? जनरली जे आपण जिओपॅथिक स्ट्रेस बनतो ना, जे बघणारे लोक खूप कमी आहेत ह्याच्यामध्ये. ठीक आहे, जसं आता प्रत्येक फील्डमध्ये त्याचे प्रॅक्टिशनर वेगळे असतात. बरोबर. ठीक आहे, सगळ्यांची अॅक्युरेसी तेवढी असेल असं नाही. इथं येतो रिझल्ट ओरिएंटेड, की रिझल्ट कोण देतोय. पहिली गोष्ट आपण बघा कुठल्या डॉक्टरकडे जातो, अरे त्याचा हातगुण चांगला आहे, रिझल्ट देणार. हातगुण चांगला आहे म्हणजे काय, त्याला ऍक्च्युली कोअर कळालेलं आहे. बरोबर. तर सेम थिंग ह्याच्यामध्ये ते जेव्हा टूल्स घेतात ना, टूल्स घेतल्यावरती तुमचा माइंड आहे ना न्यूट्रल पाहिजे सर्वात अगोदर. माइंडमध्ये हे नाही पाहिजे की हा क्लायंटकडनं किती पैसा यायचा आहे. मग ती फ्रिक्वेन्सीज तुमची फ्लक्च्युएट होणार आहे. ओके. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा नारळ वगैरे पण घेऊन येतात, पाणी पाण्याला ओढतंय. बेसिक सिम्पल कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये पण ती कळते आपल्याला. पेरू जी लवचिक फांदी असतात त्याच्याने पण कळतात आणि लेकर अँटिनाने पण कळतो. ह्याची जी अॅक्युरेसी आहे ती असं म्हणायला हरकत नाही की फक्त जीएस लाईन बघण्यासाठी 99.99% आहे. हो. ठीक आहे. ज्याला जीएस प्रॉपर बघता येतं ना तर तो 100% रिझल्ट देऊ शकतो आरोग्याच्या बाबतीत. सुंदर. माझ्याकडे अशीच एक केस जस्ट रिसेंटली केली मी नाशिक साईडला. तर त्यांच्या वडिलांना कॅन्सर डिटेक्ट झालेला आणि ते ना म्हणजे फूड वगैरे काही नाही घ्यायचे, म्हणजे जेवण वगैरे नाही घ्यायचे. ते म्हणले की सर ते जेवण पण नाही म्हणतात का त्यामुळे प्रॉब्लेम येतो आणि मेडिसिनचा पण इफेक्ट नाही येत आहे. मग ज्यावेळी बघितलं की ते जे बेडवरती झोपतायत तर तिथे एक लाईन जाते जीएसची आणि जेव्हा ती क्रॉस लाईन जाते ना तर ती हायली इंटेन्स लाईन असते. मग मी म्हणलं की ठीक आहे, एकतर आयदर तुम्ही यांची बेड शिफ्ट करा, आयदर मी इथं ट्रीटमेंट करतो. म्हणले सर तुम्ही ट्रीटमेंट करा. मग घरामध्ये जेवढे लाईन्स होते आम्ही ट्रीट केले. साधारण 6 ते 7 लाईन होते ज्याचे ग्रीड बनत होते. तर ते आम्ही ट्रीट केलं. तर ट्रीट केल्यानंतर रिझल्ट असा आहे की विदिन 15 days मध्ये त्यांच्या वडिलांची हेल्थ इम्प्रूव्ह व्हायला चालू झाली आणि त्यांना भूक लागायला चालू झाली. मग ते स्वतःहून जेवण मागायला चालू केलंय. अशा गोष्टीमध्ये फरक पडतो सर. ओके. आणि मग हे जेव्हा ऐकतो ना त्याचा आनंद वेगळा आहे आणि त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये आणखीन काम करावं असं वाटतं. हे सुंदर. एवढे जर चांगले रिझल्ट्स लोकांना मिळत असतील, छोट्या छोट्याशा काही रेमेडीजनं लोकांची सायकोलॉजी इम्प्रूव्ह होणार असेल तर निश्चितच मला वाटतं की या गोष्टी करायला हरकत नाहीयेत. बट या सर्व गोष्टी करत असताना मला नेहमी एक प्रश्न पडलेला आहे. म्हणजे आज आपण वास्तूबद्दल डिटेल मी माहिती जाणून घेतोय. जेव्हा विमानात बसतो आणि विमानातून आपण पृथ्वीकडे पाहतो त्यावेळेला जी दिसणाऱ्या बिल्डिंग्स आहेत आणि त्या बिल्डिंगच्या दिशा जर पाहिल्या तर त्यावेळेला प्रश्न पडतो, कारण प्रत्येक घर वेगळ्या दिशेला आहे, प्रत्येकाचं तोंड वेगळ्या दिशेला आहे. कारण जेव्हा आज आपण सिटीमध्ये राहतोय, जागा जशी अवेलेबल असेल त्या साईजची, त्या शेपची, त्या डायरेक्शनची ती बिल्डिंग बांधली गेलेली आहे. तिथे वास्तूचा
कुठेही काहीही संबंध नाही आणि तरीही म्हणजे संपूर्ण पृथ्वीवरती अनेक देशांमध्ये ही घरं बनलेली आहेत आणि लोक तिथे राहत आहेत. सो एकसारखी बिल्डिंग एकसारखे फ्लॅट असताना सुद्धा खालच्या फ्लॅटमधला स्ट्रगलमध्ये आहे किंवा वरच्या फ्लॅटमधला स्ट्रगलमध्ये आहे, पण सेम सगळं काही स्ट्रक्चर असताना त्याच बिल्डिंगमध्ये तशाच फ्लॅटमध्ये असणारा दुसरा व्यक्ती मात्र ग्रो करतोय. सो याचं कारण काय? ह्याच्यासाठीच ॲस्ट्रोमॅपिंग टेक्निक आहे. ॲस्ट्रोमॅपिंग काय आहे की तुमच्या ॲस्ट्रोलॉजी बरोबर ती वास्तू किती अलाइंड आहे. ओके, ठीक आहे. ज्यावेळी ती अलाइंड असेल, आज समजा की एक प्रोफेशनमध्ये तुम्ही समजा तुम्ही टीचर आहे आणि एक जण डॉक्टर आहे, दोघांची ग्रोथ सेम होणार आहे का? मे बी नाही. ठीक आहे, डिफरन्स असू शकतो. तसंच सेम जेव्हा तुम्ही ॲस्ट्रोलॉजिकल चार्टवरती येता ना, तर मला कळतं की बाबा ह्याच्या ॲस्ट्रोलॉजीप्रमाणे ही क्वालिटी ह्याच्यात चांगली आहे, राईट. मे बी ह्याचं कम्युनिकेशन चांगलं आहे, मे बी ह्याचं मार्केटिंग चांगलं आहे, मे बी ह्याची डेअरिंग चांगली आहे, मे बी ह्याचा फिजिकल वर्क करण्यासाठी कॅपॅसिटी चांगली आहे. त्याच्या रिलेटेड अलाइंड आहे का तो? नसेल तर मगाशी मी जसं म्हणलो, मंगळची एनर्जी खूप जास्त आहे, तो जिमला जात नाही, एनर्जी कुठं काढणार आहे? घरी तो चिडचिड करणार आहे. बायोमॅग्नेटिक फील्ड बिघडला, जसं चिडचिड झाली, ओरडणं झाला, फ्रिक्वेन्सी झाली, अगेन डिस्टर्ब होणार आहे. ग्रेट. सिम्पल आहे. आणि हे जर तुम्हाला कळालं ना, मग सगळं कळालं. ओके. आणि ह्याच्यामध्ये तेच आहे, अगेन मॅग्नेटिक फील्ड आले, अगेन इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड, अगेन बायोमॅग्नेटिक फील्ड. हे जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत तुम्ही फ्रिक्वेन्सीज तुमचे सेट करता येणार नाही. सो आता राशींचा प्रभाव म्हणजे ॲस्ट्रोलॉजीमध्ये राशींना भरपूर काही मानलं जातं. अनेक लोक जसं वर्ष बदलतंय, माझी राश बदलते, मग माझ्या आयुष्यात नेमकं काय घडणार आहे. सो या राशींबद्दल आपल्याला थोडक्यात जाणून घ्यायचं आहे की कोणत्या राशीचे लोक लवकर श्रीमंत होतात. सगळ्या जेवढे 12 राशी आहेत ना, सगळ्या राशीचे लोक श्रीमंत होऊ शकतात. म्हणजे राशीचा आणि श्रीमंतीचा काही संबंध नाही. काही संबंध. मग विनाकारण राशीबद्दल जे काही अनेकदा बोललं जातं, सो त्याला काय म्हणता येईल? तर हे म्हणता येईल की बाबा हा एखाद्या पर्टिक्युलर राशीसाठी तुम्ही जर हे म्हणत असेल की बाबा ह्याच राशीमधला व्यक्ती श्रीमंत होतो, तर मग एवढे 12 राशी बनलीच कशासाठी? मग सगळ्यांना श्रीमंत करता आलं असतं. आता तर सिझरिंग होतं खूप जास्त. बरोबर. मग त्या पर्टिक्युलर राशीमध्येच पोरगा जन्म घातला असता. बरोबर. राईट. तसं नाही होत. ठीक आहे. अगेन तेच आहे, ह्याच्यामध्ये अगेन गर्भसंस्कार आले, तुमचे संस्कार झाले, आई वडिलांचे संस्कार झाले, आणि तो माणूस किती स्ट्रगल करून डोक्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे ब्रेनची फ्रिक्वेन्सी वाढवतो, त्याचा स्वतःवरती सेल्फ बिलीव्ह किती आहे, ह्या गोष्टी मॅटर करतात. आणि त्याच्या अनुसरून जी तुमच्या कुंडलीमध्ये अलाइंड गोष्टी आहेत, म्हणजे कुठल्या ग्रहांची पॉवर चांगली आहे, जसं मंगळ आहे, गुरु आहे, बुध आहे, त्याच्या अलाइंड जर तुम्ही गोष्टी केल्यात तर डेफिनेटली. जर माझ्याकडे जेव्हा पत्रिका घेऊन लोक येतात ना, तर मला काय म्हणतात की सर आम्ही कुठलं करिअर निवडावं. बरोबर. हा एक म्हणजे कॉमन प्रश्न आहे. मग मी काय विचारतो की तुम्हाला कुठलं निवडायचंय? पण ते म्हणतात सर आम्हाला डॉक्टर व्हायचं आहे. ओके, मग बेस्ट आहे, काय हरकत नाही. त्या डॉक्टरमध्ये मग मी सांगतो की बाबा तू सर्जन होऊ शकतो, किंवा मग तू कॉस्मेटिक्स मध्ये जास्त जाऊ शकतो, किंवा मग तू एखादा स्पेशलायझेशन करू शकतो, किंवा तू बाबा किडनीचा स्पेशलिस्ट होशील, किंवा तू मग हाडांचा स्पेशलिस्ट होशील. हे मला ग्रहांवरनं बघता येईल. ओके. मग त्याच्यावरती मी फिल्टर लावून देतो की एंड ऑफ द डे तू हे करू शकतो. मग 12 राशीमधले बाबा असं काही आहे का की कोणी डॉक्टर बनणार नाही? नाही. तर 12च्या 12 राशीमधले लोक डॉक्टर बनू शकतात, 12च्या 12 राजकारणी बनू शकतात, 12च्या 12 CEO होऊ शकतात, किंवा उद्योजक होऊ शकतात. पण त्याला फक्त हे माहित पाहिजे की माझी जे प्लॅनेट्स आहेत ते कशाला अलाइंड आहे, हे जर माहित झालं ना तर बेस्ट होतं. आता तुम्ही प्रश्न आपण चर्चा करत असताना तुम्ही म्हटलात की सी सेक्शन्स होत आहेत. मला खरं तर हा प्रश्न विचारायचा होता, कारण पूर्वीसारखं नॉर्मल डिलिव्हरी आज आपल्याला खूप कमी प्रमाणामध्ये होताना जाणवत आहेत. बरेचदा सी सेक्शन्स आता होत आहेत, आणि मग सी सेक्शनच करायचं आहे तर मग ते मुहूर्तावरती करावं. आता पूर्वी जेव्हा बाळ नॅचरली जन्म घेत होतो त्यावेळेला काही निसर्गानं तो कॉल दिलेला आहे, निसर्गाच्या त्या सायकल प्रमाणे ते बाळ त्या वेळेला जन्म घेत होतं. आज सी सेक्शन करून बाळाला जन्माला घातलं जातं. सो नॅचरली त्याला निसर्गाने दिलेल्या टायमिंगवरती ते आलेला जन्म, आणि तुम्ही मुहूर्त शोधून टायमिंग बघून सी सेक्शन करून तुम्ही बाळाला जन्म दिलात. सो खरंच यांचा काही प्रभाव होतो का? येस. ऍक्च्युली जेव्हा ज्योतिष आहे ना, ज्योतिष अगेन मी तेच सांगतो की हे कुठले पण शास्त्रज्ञ एकमेकांना पूरक आहेत, सपोर्टिव्ह आहेत. ओके. ज्योतिषशास्त्र कधीच तुम्हाला डायरेक्ट मुहूर्त काढून देत नाही.
तो काय म्हणतो की बाबा तुमचे डॉक्टर काय सांगतात ते बघा. फर्स्ट हा कॉल असतो. ते म्हणतात तुमचे डॉक्टर काय सांगतात. डॉक्टरने सांगितलं की सिझरिंगच होणार आहे. जेव्हा हा कॉल येतो ना, मग त्यावेळी येतो मुहूर्तचा. ठीक आहे. मग फर्स्ट थिंग माझं असं आहे की का बरं सगळ्या डॉक्टरांनी नॅचरल डिलिव्हरीसाठी ट्राय करावं नाही. का बरं त्यांना तशा न्यूट्रिशन्स नाही भेटत आहेत. अगोदर तिथं काम व्हायला पाहिजे. देन बघा जिथं पर्याय राहतो ना, मग त्यावेळी ज्योतिषशास्त्र म्हणतात की बाबा हा काळ चांगला आहे की जेणेकरून सक्सेसफुली ती गोष्ट व्हायला पाहिजे. थोडक्यात की तुम्ही की नेचरनं दिलेलं आहे दॅट इज द फर्स्ट प्रायोरिटी 100%. आणि कुठेतरी तुमचं सायकोलॉजिकल सॅटिस्फॅक्शन म्हणून तुम्ही बघायला हरकत नाही, पण अंधश्रद्धा म्हणून याकडे बघू नका. अंधश्रद्धा म्हणून बघायचंच नाही आपल्याला. अंधश्रद्धा म्हणजे काय माहितीये का, जेव्हा तुम्हाला एखादा आउटपुट माहित नाहीये आणि तुम्ही काहीतरी गोष्ट करताय, त्याला अंधश्रद्धा म्हणतो आपण. म्हणजे मी फक्त करतोय, आउटपुट काय येणार आहे, आउटकम काय येणार आहे हे माहित नाही आणि मी एखादी प्रोसेस कंटिन्यू करतोय, त्याला अंधश्रद्धा म्हणतो आपण. बरोबर. जेव्हा एखादी प्रोसेस माहितीये तुम्हाला, एखादी गोष्ट माहितीये आणि आउटकम येणार आहे, देन ती श्रद्धा आहे. राईट. आज आपण एखाद्या वेळी जेव्हा आता बरेच मॅनिफेस्टेशन टेक्निक्स लोकांना माहिती आहेत किंवा गोल सेटिंग्स कसं आहे, कारण हे प्रोसेस आहे, ह्याच्यामधनं आउटकम काय येणार आहे हे तुम्हाला माहिती आहे. बरोबर. तेव्हा हे बिलीव्ह आहे, ही तर श्रद्धा आहे. नाही मी फक्त करत जातोय काय होणार आहे माहित नाहीये, मग ती अंधश्रद्धा आहे. मग ती कुठल्याही क्षेत्रात असू शकते. म्हणजे थोडक्यात याच्यातून की तुम्ही नॅचरली बाळाला जन्माला घातलं पाहिजे. तारखा बघून आणि वेळ बघून बाळाला जन्माला घालण्याच्या फंदात पडू नका. जे नॅचरनं दिलेला कॉल आहे तो पहिला फॉलो करा. येस. थँक्यू सो मच. कारण ही क्लॅरिटी खूप महत्वाची आहे. कारण या विषयाला घेऊन खूप सारे लोक मलाही प्रश्न विचारत असतात किंवा या विषयाला घेऊन कन्फ्युज्ड असलेले मला बघायला मिळतात. याच विषयाला घेऊन मला दुसरा प्रश्न विचारायचा आहे की जर ती वेळ, ती तारीख जर मॅटर करत असती तर मला वाटतं की जसं आज म्हणजे शरद पवार साहेबांचा जन्मतारीख 12/12 आहे, बरोबर. सो मग त्याच तारखेला, त्याच वेळेला, त्याच लोकेशनला अजूनही कित्येक लोक जन्माला आलेले आहेत. 200%. एकाच वेळेला, एकाच घरात, एकाच टायमिंगला 2 बाळं जन्माला आलेले असतात. 100%. बरोबर. बट दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक आपल्याला बघायला मिळतो. मग त्या वेळेचा, स्थळाचा, त्या टायमिंगचा इम्पॅक्ट दोघांवरही सारखाच असायला पाहिजे. हो. पण असं रियालिटीमध्ये पाहता येत नाही, आपल्याला बघायला मिळत नाही. म्हणजे एक खूप चांगला बनलाय तर एक खूप वाईट बनलेला आहे. हे का? जर जे अंकशास्त्र किंवा ज्योतिषशास्त्र आपण म्हणतोय, जर ज्योतिषशास्त्र किंवा अंकशास्त्राचा जर का प्रभाव होत असेल तर एकाच वेळेला, एकाच ठिकाणी, एकाच जागेला जन्माला आलेली ही 2 बाळं वेगळी का? सर याच्यामध्ये अगेन तेच आहे की फर्स्ट थिंग हे आहे की जर जन्माला येणारी जी बाळ आहेत, ठीक आहे, त्यांच्या जर टायमिंग मध्ये जर फ्लक्च्युएशन असेल तर मे बी तिथं ग्रहांचा प्रभाव तुम्ही असं म्हणू शकता की पडतोय आपल्याला. ठीक आहे. ग्रहांच्या प्रभावाप्रमाणे जर तुम्ही अलाइंड असाल तर डेफिनेटली त्याचा तुम्हाला फायदा होईल. बट सेकंड थिंग, फक्त तेवढंच गरजेचं नाही आहे. त्याच्या अलाइंड जो पोषक तत्व तुम्हाला भेटतोय आजूबाजूला, ज्याला आपण सत्संग म्हणतो. सत्संग म्हणजे काय? चांगल्या लोकांची संगत, चांगल्या लोकांचे, ज्यांचं माइंडसेट ग्रोईंग माइंडसेट आहे त्यांच्याबरोबर तुम्ही आहेत का. त्याच्यानंतर ह्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत हे कसे काम करतात, प्रत्येक ग्रह कसं काम करतो की बाबा मला हे तुझ्याकडनं करून घ्यायचंय. तुम्ही त्याला अलाइंड असेल तर तो ग्रो करेल, नसेल तर नाही करणार. बऱ्याच वेळा बघतो की आपण 2 भाऊ आहेत, जुळे आहेत, मे बी एक दारोडा झालाय आणि एक बिझनेसमॅन झालाय. असा होऊ शकतो. का बरं? कारण दोघांना मिळालेले संगत जे ग्रोईंग मध्ये आहे त्यावेळी काय भेटले हे पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. कारण ते दोघं एकाच वास्तूमध्ये वाढलेले आहेत. एन्व्हायरमेंट चेंज झालंय, बायोमॅग्नेटिक फील्ड डिस्टर्ब झालेलं आहे, तिथं मग तो डिफरन्स येतो. नाही, तुम्ही जे आता एक वाक्य बोललात ते मला खूप पटलं. ते म्हणजे काय, एकाच वास्तूत, एकाच घरात, एकाच वेळेला जन्माला आलेली ही दोघांमध्ये एवढा मोठा फरक आहे. आणि हा फरक कशामुळे आहे तर नॉट ओनली ॲस्ट्रॉलॉजी, नॉट ओनली दिस बायोलॉजी, बल्कि संगत. म्हणजे तुम्ही डिलिव्हरीला जरी उत्तम वेळेला आलेला आहात, सगळ्या गोष्टी कालचक्र, राशी, अमकं तमकं सगळं काही तुमचं आलंय नाही, बट जन्माला आल्यानंतर जर तुमची संगत चुकीची आहे तर त्या राशींचा राईट, तिथे काही फरकच पडणार नाही. सर ऍक्च्युली काय माहिती का, लोकांना ना जे सत्संग सांगितलंय ना आपल्या ह्याच्यामध्ये, तर सत्संगच लोकांना कळालं नाही. सत्संग म्हणजे काय? चांगल्या लोकांबरोबर तुम्हाला संगत करायची आहे आणि त्यांच्याबरोबर तुम्हाला काय थॉट्सची देवाणघेवाण, विचारांची देवाणघेवाण करायची आहे.
सत्संग म्हणजे अजून पण लोक काय समजतात माहिती का, की एका सभा मंडपात गेलोय आपण, तिथं ऐकतोय एखादं भजन आणि आपण फक्त डुलक्या मारतोय. बरोबर. ह्याला आपण सत्संग नाही म्हणणार. राईट. जो म्हणजे माझं जे माइंड डेव्हलप झालंय ते ह्याच हिशोबाने झालंय. आणि राहिली गोष्ट तुम्ही जसं म्हणले, की बाबा एखाद्या व्यक्तीचा एखाद्या पर्टिक्युलर मुहूर्तामध्ये जर हे झाला, तर अशा पद्धतीने माझा स्वतःचा जन्म अमावस्यात आहे. जे बऱ्याच लोक म्हणतात की अरे अमावस्याची लोक नाही का म्हणजे चांगलं नसतं, मुहूर्त चांगला नसतो. आणि जी महालक्ष्मीची उपासना किंवा लक्ष्मीची उपासना जी होती ती अमावस्याला होते, दिवाळीच्या अमावस्याला. बरोबर. त्यामुळं प्रत्येक सणवार हे आपल्याला अमावस्या आणि पौर्णिमेतच आलेले आहेत. ठीक आहे. तर तेच एक्झॅक्टली सांगायचा काय प्रयत्न करतायत हे जेव्हा तुम्हाला कळायला चालू होईल ना, त्यावेळी तुम्ही ऍक्च्युअली शास्त्र समजून घेऊ शकता. हे खूप महत्वाचं आहे मला. राईट. तर शास्त्र समजायचंय तर कधी पण मला वाटतं की कोअरमध्ये थोडंसं जायला पाहिजे. एक्झॅक्टली का बरं बोलले असेल, हे लोक आहे ना स्वतःला पण प्रश्न विचारत नाही किंवा जे त्यांना शिकवत आहेत त्यांनाही विचारत नाही. हा मोठा गडबड आहे. ओके. खूप चांगलं. कारण अंधश्रद्धा दूर करून सायंटिफिक दृष्ट्या ह्या अलाइनमेंट वरती काम केलं गेलं पाहिजे, किंवा वास्तूच म्हणून पकडून चालणार नाही, किंवा माझी पत्रिकाच म्हणून चालणार नाहीये. तर पत्रिकेसोबत तुम्हाला या बाकीच्या गोष्टी सुद्धा अलाइन करणं गरजेचं आहे. हे छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये काही ब्लॉकेजेस काढून टाकून तुम्हाला पुढे जायला, ग्रोथला सपोर्ट करू शकतात. सपोर्टिव्ह टूल म्हणून या सगळ्यांचा खूप चांगला वापर होऊ शकतो असंच तुम्हाला म्हणायचं. येस, 200%. मी आज पण तेच म्हणतो की कुठला पण सायन्स जो आहे तो 100% परिपूर्ण नाही आहे. अगदी बरोबर. आज समजा आपले जे सॅटेलाइट्स आपण सोडतोय तर ते कुठल्या दिवशी सोडतोय? एकादशीच्या दिवशी. राईट. का बरं? कारण त्यावेळी गुरुत्वाकर्षणचा बल कमी असतो. मग हे सायन्स जर आपला इस्रो पण अडॉप्ट करू शकतो सपोर्टिव्ह सायन्स म्हणून त्यांचा बरोबर. फ्यूल वाचवण्यासाठी, तर तुम्ही तुमची फ्यूल वाचवा ना, अगदी तुमची एनर्जी वाचवा. थोडे एफर्ट्स, जिथं कमी एफर्ट्स मध्ये चांगले रिझल्ट भेटणार आहेत त्याच्याबरोबर अलाइंड व्हा. डेफिनेटली तुम्हाला रिझल्ट भेटेल. बट ह्याच्यामध्ये असं नाही की कम्प्लिटली ह्याच्यावरती डिपेंडन्सी ठेवा की बाबा हा मी आता सगळं वास्तव केलंय, आता मला काही नाही, 100% आता 100 CR मी क्रॉस करणार आहे. होऊ शकत नाही. तुमचा माइंडसेट डेव्हलप करा, तुमचे प्रयत्न ठेवा, सोबत हा शास्त्र सपोर्टला आहे आणि डेफिनेटली ते काम करणार. ग्रहांची एनर्जी काम करते. बट फक्त 100% ह्याच्यावरती डिपेंडेंट राहिलं तर नाही होणार. आज मी बघतो बरेच लोक सकाळी दुपारी संध्याकाळी वेगवेगळ्या देवतांची पूजा करतात आणि ते ग्रो नाही करते. का बरं? ठीक आहे. आणि सर्वात वर्स्ट थिंग अशी आहे की जेवढे जास्त वेगवेगळे म्हणजे सकाळी वेगळा, दुपारी वेगळा, संध्याकाळी वेगळा असे देव जेव्हा तुम्ही बघता त्यावेळी आणखीन जास्त गडबड आहे. एकनिष्ठ नाही आहे गोष्टींना घेऊन. बिलीव्ह नाहीये. मग तो बिलीव्ह एकावरती ठेवा, एका गोष्टीवरती ठेवा. आज जर तुम्ही एका थॉट प्रोसेसमध्ये जर ग्रो करायला लागलात ना तर 100% तुम्ही एका ठिकाणी पोहोचणार. पण तुम्ही आज 10 वेगवेगळे थॉट्स घेऊन चाललात, कुठंच नाही पोहोचणार. कन्फ्युजन आहे आणि ग्रो नाही करणार. मग तुम्ही शास्त्राला नाव ठेवणार की अरे मी करून बघितलंय पण काय नाही झालं. वर्स्ट थिंग अशी आहे की जसं फिल्म इंडस्ट्रीमध्ये एखादा सेटचा मुहूर्त काढतात, सगळं करतात आणि त्याच्यामध्ये बदनामी होती ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्राचीच. राईट. हे बघायला मिळतं आपल्याला. मग असं का बरं? आणि इव्हन माझ्याकडे असे काही क्लायंट आहेत, जेव्हा मी म्हणतो की हे अशी गोष्ट तुम्ही केलेली, तुम्ही टेस्टिमोनियल्स देताल का? त्यावेळी होतं काय माहितीये का, हे एक असं शास्त्र आहे ना की लोकांना मी ज्योतिषशास्त्राच्या बेसवरती पुढे आलोय किंवा वास्तुशास्त्राच्या बेसवरती पुढे आलोय किंवा त्याच्या सपोर्टने पुढे आलोय, हे कोणी नाही मान्य करणार. मग मी पण म्हणतो नका मान्य करू. मी तर म्हणतो की तुम्ही तुमच्या एफर्ट्सला महत्व द्या, सपोर्टिव्ह सायन्स म्हणून वापरा. काहीच हरकत नाही करायला. आधी योगा करा, तुमचं हेल्थ चांगलं राहणार आहे. डाएट फॉलो करा, व्यवस्थित राहणार आहे. बट तुमची मानसिकरित्या जर तुम्ही डिस्टर्ब असाल तर अगेन योग सायन्स आहे. अलाइन करा ना स्वतःला, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. आनंदी राहा. अल्टिमेटली गोल काय आहे लाईफचा, की आनंदी राहायचंय. लोकांना काय करायचं हेच माहित नाहीये, त्यामुळे प्रॉब्लेम आहे. वास्तुशास्त्रामध्ये आपण पाहतो की असं म्हटलं जातं की बाबा 7 हॉर्सेसचं पिक्चर घरामध्ये लावलं पाहिजे. नेमकं त्याच्या पाठीमागचं सायकोलॉजी आयदर सायन्स काय? बघा, मी आतापर्यंत जवळपास म्हणजे प्रत्येक वर्षी, आता मागच्या वर्षामध्ये 1000चा काउंट आहे मी वास्तू केला असेल, तर त्याच्यामध्ये ना
मी कुणाला आजपर्यंत कुठल्याच घोड्याची फ्रेम लावायला नाही सांगितली, किंवा कुठंच मी तुम्हाला डॉलरची फ्रेम लावायला नाही सांगितली, कुठंच अशा गोष्टी नाही सांगितले की आरसे लावा इथं. रिझन सांगतो, कारण मला सायन्स बेसवरती काम करायला आवडतं. एक्झॅक्ट. सायकोलॉजिकली जर तुम्ही त्याचा इम्पॅक्ट विचारलात तर माणूस आहे ना, आज समजा तुम्ही सायकोलॉजीच्या रिलेटेड काम करताय, आज तुम्हाला मी एखादा क्रॉसवर्ड मध्ये सोडलं तर तुम्ही जर 10 बुक घेतले तर त्याच्यामधले 7 बुक सायकोलॉजीवरती असणारे असतील. अगदी बरोबर. का बरं? कारण तुम्ही ती फ्रिक्वेन्सी कॅरी करताय, राईट? बरोबर. सेम थिंग तुमच्या घरामध्ये जो स्ट्रक्चर असतो ना, त्या स्ट्रक्चरवरनं कळतं की आता तुमच्या माइंडमध्ये काय चाललंय, राईट? जर तुमची फ्रेम जर 7 घोडा हे ते असेल तर मे बी असं असेल की तुम्ही फक्त त्याच्यावरतीच बिलीव्ह ठेवताय. पण त्याच फ्रेममध्ये जर मला एखादा कोट भेटतोय की बाबा जे इष्ट ठिकाणी लावलेलं आहे, तर डेफिनेटली कंटिन्यू त्या कोटमुळे तुम्ही लोकांबरोबर कनेक्टेड आहात, हे मला 100% मी शुअरली सांगू शकतो. ठीक आहे. वास्तू काम करते. वास्तू कशी काम करते की कुठल्या ठिकाणी काय ठेवलं, काय एनर्जी प्रोड्यूस होणार आहे हे वास्तूला माहिती आहे. ठीक आहे. जसं ईशान्येला देवघर सांगितलंय. का बरं? कारण तिथं सकाळचं पावित्र्य जे आहे ना, ते जे रेज आहेत ना, ते तिथं भेटतात. अगोदरच्या काळामध्ये काय होतं की सकाळी उठल्यावर अगोदर जायचं, मंदिरात पूजा करायची आणि तिथं थोडा वेळ ध्यान करायचं, जेणेकरून तुम्हाला ते जे रेज आहेत ते तुम्हाला भेटतील. आता नाही भेटत आहे. जर ते कोर समजलं तर ते भेटेल. ओके. राईट? म्हणून देवघर तिकडे सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्याच पद्धतीने उत्तर दिशा, म्हणजे घरामधनं जेव्हा पण तुम्ही बाहेर पडताय, असं म्हणतात की उत्तरला उत्तर आहे तुमचं, म्हणजे तुमच्या प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर उत्तरमध्ये आहे. तिथं जे लावणार ना सर, माणूस त्याच्या दिशेने धावतो. म्हणजे समजा आज तुम्ही गोल लावले, तुमचे गोल सेटिंग्स लावले की मला एवढं एवढं कमवायचं आहे. सकाळी उठलं तुम्ही उत्तर दिशेमध्ये बघताना तर ते तुम्हाला कळणार, अरे मला हे करायचंय. मग ते उत्तर फक्त त्या उत्तरेमध्ये नाही, तुमच्या बेडरूमच्या उत्तरेला पण ती गोल लावा. सकाळी उठल्यावर तुम्हाला दिसायला पाहिजे. दक्षिणेला डोकं आहे, उठल्यावर काय दिसणार आहे? समोर उत्तरच दिसत. मग दिसू दे ना, तुमचे गोल्स तुम्हाला दिसू दे ना. तिथं घोडे लावून काही नाही होणार, राईट? माझं असं म्हणणं आहे की बाबा तुम्ही तुमच्या ब्रेनला समजा आणि वास्तूला समजा आणि त्याच्याप्रमाणे अलाइंड व्हा. सो इनडायरेक्टली डायरेक्टली जर आपण म्हटलं तर वास्तुशास्त्र असो किंवा ऍस्ट्रॉलॉजी असो, हे कुठेतरी तुमच्या सायकोलॉजिकला स्ट्रॉंग बनवण्याचं काम करतायत. खरं तर तुमच्यावरती काम करतायत आणि तुम्ही बॅलन्स झालात की तुमच्याबरोबर बाकी सगळ्या गोष्टी बॅलन्स होतात. मला वाटतं की अनेक लोकांनी आजपर्यंत हे सांगितलं नाही. आणि रेमेडियल वास्तुशास्त्र की हे करा, ते करा, ते अनेक काही वेगवेगळ्या गोष्टी करा, तोडफोड करा, याच्यावरती अनेक लोक भर देताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि ज्याच्यामुळे विनाकारण भरपूर सारा खर्च आणि भरपूर साऱ्या गोष्टी करून सुद्धा, म्हणजे ऑलरेडी कर्जात आहे घर घेऊन, पुन्हा ह्या रेमेडियल गोष्टी करून, म्हणजे वास्तू ठीक नाही म्हणून अजून तो डिस्टर्ब होतोय. आणि एवढं करून सुद्धा मग ते डिस्टर्ब माणसाला रिझल्ट काय भेटणार आहे? राईट. आणि तो पुन्हा अजून फ्रस्ट्रेशन मध्ये जाणार आहे. येस. बरोबर आहे. तुम्ही जे सांगताय ते 100% ऍग्री आहे मी. कारण माझ्याकडे पण असे बरेच केस येतात. ते लोक म्हणतात की सर आम्ही ऑलरेडी कर्जामध्ये, खूप प्रॉब्लेम मध्ये आहे. मग त्यावेळी मी काय करतो की त्यांची ऑनलाईन कन्सल्टेशन घेतो. तुम्ही काम करा, मला तुमची कुंडली पाठवा, घराचा मॅप पाठवा, काय कुठं आहे ते मला बघू द्या. तर त्यावेळी मला सांगावं लागतं की बाबा तुझं देवघर इथं नाही चालणार, तू इथं असायला पाहिजे आणि इथं थोडा वेळ ध्यान कर, मेडिटेशन कर, तुला वॉकला जायचंय. स्टील मला हे सांगावं लागतं. का बरं सांगावं लागतं सर? काय माहिती का, जेव्हा अगोदर लोकांना सायन्स कळत नव्हतं ना, त्यावेळी धार्मिक गोष्टी, आध्यात्मिक गोष्टींचा आधार घेऊन आपल्या ऋषीमुनींनी ते सांगायचा प्रयत्न केलाय. बरोबर. ठीक आहे. बाबा तुम्ही शेणाने घर सारवा, किंवा मग तुम्हाला बाबा वडाच्या झाडांना फेऱ्या मारायचे, ठीक आहे, किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्याने काय होणार आहे? कारण सर्वात जास्त जे तुमचा ऑरा क्लिन्झिंग करणार ते झाड आहे. तुम्ही त्याला फेरा मारलात ना, तो तुमचा ऑरा क्लीन होणार आहे. बऱ्याच ठिकाणी जर आपण वेस्टर्न कंट्रीमध्ये बघतोय ना, तर तिथं असं म्हणतात की प्रत्येक झाडाला हक करण्यासाठी एक चार्जेस, एक तिकीट आहे की बाबा तुम्ही एवढं 15 मिनिट हक करू शकता, अर्धा तास तुम्ही मिठी मारू शकता झाडाला. त्याच्याने काय होतंय? त्याच्याने तुमचा जो ऑरा, निगेटिव्ह ऑरा आहे ना, तो ऍब्झॉर्ब करतोय. राईट? मग तुम्ही त्याला ठीक करा. वास्तू तर ठीकच करायचे. वास्तूमध्ये तुमचा चांगला फ्रेग्रन्स यायलाच पाहिजे, म्हणजे ज्याच्यामध्ये धूप वगैरे व्हायलाच पाहिजे, घंटानाद व्हायलाच पाहिजे, जेणे व्हायब्रेशन अगेन क्लीन होतील. बघा आपल्या शास्त्राने किती छोट्या छोट्या पण चांगल्या गोष्टी सांगितलेल्या, बरोबर. बट त्या सगळ्या करायच्याच नाहीत आपल्याला. आपल्याला काय करायचे, एक पिरॅमिड लावायचे, त्याच्याने रिझल्ट घ्यायचा. आपल्याला काय करायचं, एक फ्रेम लावायची घोड्याची, त्याच्याने रिझल्ट घेणार नाही होणार.
मला वाटतं ऑडियन्समध्ये बरेच लोक असं असतील की जे फ्रेम लावून झालेले आहेत त्यांचे, मग स्टील ते वाट बघतायत रिझल्टचे. रिझल्ट कशाने भेटणार? नाही भेटणार. त्याच्याबरोबर तुम्हाला तुमच्यावरती पण काम करायचंय, प्लस बाकीच्या गोष्टी एक्झॅक्टली वास्तू कशी अलाइंड असायला पाहिजे ह्याच्यावरती काम करायला. ते मग तुम्हाला रिझल्ट बघितलं तर तुम्ही आश्चर्यचकित होताल. ग्रेट. कारण अनेक लोक हे सायन्स सांगत नाहीत. आज तुम्ही पहिल्यांदा इथे या गोष्टी सायंटिफिक दृष्टीने मांडताय, तेव्हा जाऊन कुठे मला आता या गोष्टींबद्दलचा विश्वास की या सगळ्या गोष्टी कुठेतरी तुमच्या सायकोलॉजीशी कनेक्टेड आहेत आणि तुम्ही ते सायकोलॉजी बदलणं गरजेचं आहे. सिंपल रेमेडीज. सो आपल्या ऑडियन्समध्ये आता अनेक लोक असतील की साध्या गोष्टी की ज्यांच्या माध्यमातून त्यांना घरातले वास्तुदोष निवारण आणि सायकोलॉजी चांगली बनावी, यासाठी तुम्ही कोणत्या टिप्स द्याल? फर्स्ट थिंग तर सर, डार्क कलर वापरायचे नाही घरी. ओके. म्हणजे कुठले पण मी अगेन RGB कलर सांगतो, जसं रेड, ग्रीन, ब्ल्यू, हे प्लॅनेटला पण रिप्रेझेंट करतात. आणि प्लस डार्क कलर जास्त असेल ना तर जो एनर्जी रिफ्लेक्शन आहे, म्हणजे एखादा लाईट पडल्यावर जो रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे ना, तर ते रिफ्लेक्ट नाही होत, त्याच्याने डलनेस येतो. ठीक आहे. मी बेसिकली BFA बॅकग्राऊंड आहे, बॅचलर ऑफ फाईन आर्ट झालेलं आहे माझं, तर त्यामुळे मला कलर्स थेअरी जी आहे ना ती बऱ्यापैकी चांगली माहिती आहे सायकोलॉजी टर्म मध्ये. ओके. ठीक आहे. त्यानंतर ईस्ट मधनं जेवढे पण तुमचे लाईट्स येतात ना, तिथे लाईट कर्टन्स राहते, आणि दक्षिण आणि पश्चिम भागामध्ये ब्लॅकआउट करणारे कर्टन्स राहते. त्याच्यामध्ये पण बेसिकली अगेन मी ते सांगेल, रेड नको, ग्रीन नको, ब्ल्यू नको, हे कर्टन्स नको आहेत ह्या भागात, दक्षिणेमध्ये आणि पश्चिमेमध्ये. लाईट कलरचे कर्टन्स ठेवा, जेणेकरून तुम्हाला तो बघितल्यावर एक फील फ्रेश व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट, धूप कंटिन्यू घरामध्ये पाहिजे, सकाळी किंवा संध्याकाळी. हवन, एक छोटासा अग्निहोत्राचा हवन करा, जेणेकरून तुमच्या घरामधले बॅक्टेरियाज थोडेसे कमी होतील आणि ऑक्सिजन लेवल वाढेल. बरोबर. ठीक आहे. हे जरी केलं तरी भरपूर आहे. घंटानाद करणं आवश्यक आहे सकाळी संध्याकाळी. बघा काय होतं की एक द्वेष असतो खूप माणसाच्या मनात, कसला तर पद्धतीचा एक राग आला असतो, तर रागात आपण ओरडतो, अरे काय केलं तू, हे असं काहीतरी होतं. आणि ते जे व्हायब्रेशन आहेत ना कुठं हे जे पार्टिकल्स आहेत ना ह्याच्यामध्ये स्टोअर होतात. बरोबर. ह्याच्यामध्ये सर्वात अगोदर माणसाचा अग्रेशन जो निघतो ना, ओरडल्यावरती तो भिंतीवर जातो किंवा एखाद्या वस्तूवरती जातो, ऑब्जेक्ट, कारण हे रिॲक्ट नाही करत ना. तर ते जेव्हा ते स्टोअर होतं ना त्यावेळी गडबड होते. मग ते क्लिन्झिंग करण्यासाठी एक तर घंटानाद, नाहीतर कुठला तर एक चांगला विष्णू सहस्त्रनामचं म्युझिक तुम्ही लावा, किंवा इनफॅक्ट तो स्तोत्र तुम्ही स्वतः म्हणलं तर बेस्ट आहे, तेही चांगलं काम करतं. गणपती अथर्व शीर्ष जर तुम्ही सकाळी लावत असेल तर बेस्ट आहे तुमच्यासाठी, जेणेकरून हे व्हायब्रेशन्सने ना थोड्याशा एनर्जीज ओपन होते. जसं आपण म्हणतो ना डॉक्टर इमोटोचा जो एक्सपेरिमेंट आहे, वॉटर एक्सपेरिमेंट, जो फेमस आहे, तर सेम थिंग आहे. ऑब्जेक्ट वरती पण सेमच आहे ना, पार्टिकल्स तर तिथं पण आहेत ना. बरोबर. हे जर समजलं ना सायन्स, बरं मंदिरामध्ये एवढं पावित्र्य तर काय आहे हे, कारण तुम्ही तिथं एक निर्मळ मनाने जाता, घंटानाद कंटिन्यू चालू आहे, तिथं म्युझिक कंटिन्यू चालू आहे, तिथं मंत्र उच्चारण कंटिन्यू चालू आहे. बघा तुमच्या घरात छोटंसं हवन केलं किती प्रसन्न वाटतं. हो. आणि लोकांना ना द्यायची एक भावना यायला पाहिजे, हे खूप सायकोलॉजिकली इम्पॅक्ट करतं. तुमच्या घरामध्ये खूप अडगळ झाली असेल ना, काही वस्तू तुम्ही दान करा, गरीब लोकांना द्या. जेव्हा तुम्ही देता ना तर तो जो एक भाव तयार होतो ना बॉडीमध्ये, हा तुमचं बायोमॅग्नेटिक फील्डला क्लिन्झिंगचं काम करतोय. ओके. म्हणून आपण सांगतो की तुमच्या घरामधले जेवढ्या वस्तू ते काढा, चतुर्थीला काढा. बेसिकली रिक्ता तिथी आहे, चतुर्थीला काढा. जेव्हा तुम्ही ते काढता ना आणि त्याचं तुमचं रिपेमेंट, समजा एखादा लोन वगैरे आहे कुणाला द्यायचं आहे, त्याच्यामध्ये ऍड ऑन करून द्या, तुमचा तो लोन लवकर फिटायला चालू. ही फ्रिक्वेन्सी द्या, त्या फ्रिक्वेन्सी बरोबर तुम्ही काम करा ना, त्याच्या बरोबर ट्यून व्हा. ओके. तर 100% एनर्जी चांगली राहणार. घड्याळ बघितलेत लोकांचे मी. घड्याळ हा काय करतो, तुमचा बेसिकली तुमची वेळ दाखवतो, राईट. ते असतात ब्लॅक घड्याळ. कशाला पाहिजे? क्लिअर, क्रिस्टल क्लिअर घड्याळमध्ये सगळे नंबर दिसणारे व्यवस्थित आपला घड्याळ पाहिजे. त्याला पेंडुलम वगैरे नाही ठेवायचा. ठीक आहे. अदरवाईज काय होईल माहितीये का, ते एकतर त्याच्यामध्ये क्लिअरिटी नाही बघताना, त्यामुळे आपल्याकडे नाही. इनडायरेक्टली हे सायकोलॉजिकली पण इम्पॅक्ट आहे, आणि वास्तूचा आधार घेतला तर वास्तूचा पण इम्पॅक्ट आहे याच्यावरती. ठीक आहे. घरात अशा वस्तू असेल जे पेंटिंग तुम्हाला कळतच नाही. ब्रेन कसं काम करतो, माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला चांगलं माहिती आहे याच्यामध्ये. ब्रेन कसं काम करतो की जी गोष्ट माहित नाही ना त्याच्या मागं लागत जातो, त्यातनं नको ते अर्थ काढायला लागतो. मग ब्रेनला एवढं काय एंगेज ठेवलंय तिथं?
त्याला क्लिअरिटी ठेवा, बाई तुला हे गोल अचीव्ह करायचे, ह्या लोकांना भेटायचंय, ही माझी फॅमिली आहे, संपला विषय. ग्रेट. मग ती क्लॅरिटी समोर असली पाहिजे थोडक्यात. हा, तिथं फ्रेमिंग पाहिजे. क्लॅरिटीच व्हेरी फ्रेमिंग घोड्याचे नाही पाहिजे आपल्याला. अगेन विचारांचं फ्रेमिंग पाहिजे. राईट, विचारांचा फ्रेमिंग. तुम्ही थॉट कोट लावा ना, तुम्हाला जे तुम्हाला कोट हिट करते स्वतःला येस, ते लावा. स्वतःच्या कमिटमेंट. किंवा तुम्ही ज्या व्यक्तीला आयडल मानता, ठीक आहे, जे थोर पुरुष आहेत त्यांचे कोट लावा. तुम्ही ते सगळं सोडलंय आणि काय करताय, तर मी ह्याची फ्रेम लावली, त्याची फ्रेम घोडा लावलाय, त्यानंतर बेडूक लावलंय, ससा लावलेत. असं नका करू ना. याच्यामध्ये चायनीज बऱ्याच गोष्टी आल्या. ती सायकोलॉजी मला समज नाही की इंडियन जे शास्त्र आहे, म्हणजे वास्तुशास्त्र असेल किंवा ज्योतिषशास्त्र असेल, तर हे इथे एक्झिस्ट असताना आज फेंगशुई सारख्या काही चायनीज गोष्टींनी एंटर केलं. सो नेमका हा बिझनेस आहे का, याच्या पाठीमागं काय सायन्स आहे? प्रत्येकाने ज्याचं त्याचं शास्त्र जिथं तिथं डेव्हलप झालंय. आज TCM पण आहे ना, ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिन आपण त्याला म्हणतो. TCM पण आहे, ते पण काम करतं. प्रत्येक गोष्ट काम करते. कुठं वापरायची हे आपल्याला कळायला पाहिजे. सगळ्या ठिकाणी ॲलोपॅथी यूज होती का नाही, सगळ्या ठिकाणी आयुर्वेदिक होईल का नाही, सगळ्या ठिकाणी होमिओपॅथी काम करेल का नाही. तुम्हाला जर त्याचं ऍप्लिकेशन प्रॉपर कळालं तर ते काम करेल. जर तुम्हाला ते ऍप्लिकेशनच नाही कळालंय तर मग ते कामच नाही करणार. बरं, कधी या गोष्टी ऍडव्हर्स इफेक्ट करतात का? जर चुकीचे वापरले तर डेफिनेटली करणार. एखादा एक्झाम्पल, अनुभव तुमचा? आता एक्झाम्पलच्या जेव्हा बघतो ना मी, लोकांनी बऱ्याच ठिकाणी घरामध्ये आरसे लावलेले आहेत. प्रत्येक बाथरूमला आरसा लावलेला आहे, प्रत्येक जिथं हे येतं तिथं आरसा लावलाय. बऱ्याच वेळा असं होतं की त्या आरसाचा एक्झॅक्टली चॅलेंज असा येतो की समजा एखाद्याचा पूर्वमुखी दरवाजा आहे, ठीक आहे, आणि त्याच्या एक्झॅक्टली समोर समजा टॉयलेट आलाय आणि त्याने आरसा लावलाय, तर तो व्हर्च्युअल ओपन करतो पश्चिम दिशेला. ओके, पश्चिमेला ओपन केला, मग त्याचा आता इफेक्ट तिकडे येतो, आता इकडे येतोय. रिझल्ट रिव्हर्स झाला. बऱ्याच वेळा काय होतं की लोकांनी सांगितले, जसं घोडे आता तुम्ही सांगितलं, प्रत्येक गोष्ट ना एका गोष्टीला रिप्रेझेंट करतं, ठीक आहे. ते ऑब्जेक्ट तुम्ही जर तिथं ठेवलात तर त्याच्याने काय झालं की सायकोलॉजिकली इम्पॅक्ट. आता जसं एक सांगतो, मी एक केस बघितली होती ज्याच्यामध्ये एक ब्लॅक अँड व्हाईट फ्रेम होता, त्याच्यामध्ये फक्त एक रेड बस होती. एक सिटी होती, बहुतेक न्यूयॉर्क सिटी असेल, हा फ्रेम खूप प्रचलित आहे, लोक बघतात. तर त्याच्यामध्ये एक रेड बस फक्त होती. तर मी एका ठिकाणी गेलो आणि मग त्यांच्याकडे काहीच नाही बघितलं, पत्रिका बघितली नाही, काही नाही बघितले. मी त्यांना म्हणलो की ह्या घरामध्ये हा फ्रेम कोण आणलाय, तर त्यांनी म्हणले आमच्या मिसेसने आणलाय. म्हणलं मॅडम अशी कुठली तरी पास्ट मधली घटना आहे ज्याला तुम्ही अजून होल्ड केलेलं आहे. तर म्हणले हा बरोबर आहे, पण हे तुम्हाला कसं काय कळलं? म्हणलं ह्या फ्रेमवर ना. आता कळलं की फ्रेम कसं काम करत आहे. ती जी रेड बस आहे ना सर, पूर्ण सगळं ब्लॅक अँड व्हाईट आहे. ब्लॅक अँड व्हाईट जेव्हा विषय येतो ना, तर तो येतो पास्ट, आणि ती तेवढी रेड बस ती अजून जिवंत आहे. मग ते विचारले अशी काय थॉट आहे. मग त्यांचा एक इन्सिडेंट झालेला होता चाइल्डला घेऊन, ठीक आहे. तर मग त्यांनी सांगितलं, ते एक्सप्लेन केलं की असं झालंय. म्हणजे हे फ्रेम काढा अगोदर. जोपर्यंत हे फ्रेम नाही काढणार ह्यांचं सायकोलॉजिकल बॅरियर पण नाही जाणार. म्हणलं ते काढावं लागेल. म्हणून आपल्या घरामध्ये अनवॉन्टेड फ्रेम ठेवणं पण प्रॉब्लेम आहे. म्हणून म्हणलं जे कळतं तेवढेच फ्रेम ठेवा, जे नाही कळत ते काढून टाका. एकदम सिम्पल. शास्त्र खूप सिम्पल आहे, आपण त्याला कॉम्प्लिकेटेड करत जातो. ओके. सो या सर्वात एक गोष्ट लक्षात येते की तुमचा स्ट्रॉंग माइंडसेट, तुमची सायकोलॉजी, आणि ती सायकोलॉजी एवढी तुम्ही उत्कृष्ट ठेवाल त्यासाठी सकाळची सूर्यकिरणं, सूर्यप्रकाश, प्राणायाम, प्राणवायू, योग, झोप, सो या डाएट, या गोष्टींचं तुम्ही सायन्स सांभाळलं तरी बाकीच्या गोष्टी सुद्धा अलाईन व्हायला मदत होते. नसतील तर त्या अलाईन केल्या पाहिजेत. नुसतीच तोडफोड करून, नुसतंच वास्तुदोष निवारण करून खऱ्या अर्थानं निवारण होणार नाहीये. तर या ओव्हरऑल ज्या छोट्या छोट्या कडे आहेत, एकमेकांशी जोडलेल्या कडे आहेत, त्या सर्वांना अलाईन करणं खूप गरजेचं आहे. ती अलाइनमेंट करणं, त्यासाठीच संदेश, त्यासाठीच असणारं काउन्सिलिंग, त्यासाठीची असणारी मदत तुमच्याकडून करून घेणं, म्हणजे लोकांकडून करून घेणं, हे फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. जर तुमची पद्धत काय, तुम्ही कशा पद्धतीने लोकांना कन्सल्ट करता? बेसिकली माझ्याकडे जेव्हा येतो, विदाऊट ऍस्ट्रॉलॉजिकल चार्ट मी लवकर कन्सल्ट नाही करत, फर्स्ट थिंग. दुसरी गोष्ट, माझ्याकडे जेव्हा लोक येतात, बऱ्याच वेळा फ्लॅट नवीन घ्यायचा असेल किंवा काय असेल, किंवा कोणी माझ्याकडे कॉल येतो ना, तर त्यावेळी सर्वात फर्स्ट क्वेश्चन आमचा असतो की चॅलेंज काय आलाय, प्रॉब्लेम्स काय आहे.
जर म्हणले ते की आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, आपण ती वास्तू नाही बघत. बर. फर्स्ट थिंग का बरं, जर तुम्हाला प्रॉब्लेम नाही तर तुम्हाला वास्तू का दाखवायची, अनवॉन्टेड कॉम्प्लिकेशन का वाढवायचे? कॉम्प्लिकेशन्स. व्हेरी गुड. फर्स्ट तिथं आमचा फिल्टर होतो. सेकंड थिंग, ज्यावेळी एखादा माणूस म्हणतो की मला फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, ठीक आहे, तर त्यावेळी त्याची पत्रिका बघतो, पण पत्रिकेमध्ये विचारतो की तुम्ही घरात ह्या गोष्टी ठेवलेल्या आहेत का. जर ते असेल तर त्याचा प्रॉब्लेम 100% होणार आहे. जसं आग्नेयमध्ये, नैऋत्यमध्ये काही जे बेसिक एलिमेंट्स आहेत, वॉटर एलिमेंटमध्ये जर समजा फायर आला, फायर एलिमेंटमध्ये वॉटर आला, तर जी पंचतत्वाचं जो अलाइनमेंट आहे ते अगोदर व्यवस्थित आहे का ते बघतो. ते नसेल तर आपण ते करायला सांगतो. त्यावेळी मग हे सगळ्या गोष्टी करून पण त्यांना जर वाटलं की नाही, की आपल्याला वास्तू व्हिजिट करून यायची, त्या व्हिजिटला जाऊन आपण फ्रिक्वेन्सी चेक करतो. काही स्पेसिफिक टूल्स वापरतो आपण. त्या टूल्सवरनं आपण प्रत्येक दिशामध्ये येणारी ऊर्जा बघतो, फ्रिक्वेन्सीज बघतो, जिओपॅथिक स्ट्रेस बघतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड कशा पद्धतीने त्यांच्या इथे काम करते ते बघतो. जवळपास कुठला मोठा मेजर डीपी वगैरे आहे का इलेक्ट्रिकचा, तर तो बघतो. कुठली अशी हाय टेन्शन वायर गेलेली आहे का ते बघतो. तर ह्याच्यावरनं मग कन्क्लुजनवरती येतो. आणि मग आपण त्यांना सांगतो की अगोदर हे विचारतो की हा प्रॉब्लेम कधीपासून आहे, काही चेंजेस केलेत का तुम्ही. प्रॉपर केस स्टडीज होते आणि त्याच्यानंतर आपण सोल्युशनवरती येतो. ग्रेट. सुंदर. सर, तुम्ही आलात आणि खूप सुंदर पद्धतीनं वास्तुशास्त्राबद्दलचं सायन्स समजून सांगितलं. कारण वास्तुदोष निवारणाच्या नावाखाली अनेक काही गोष्टी करताना आम्ही अनेक लोकांना पाहिलं. बट तुमचा जो एवढ्या वर्षांचा जो अनुभव आहे तो सायंटिफिक दृष्टिकोन पाहून मला खूप छान वाटलं. आणि त्या सायंटिफिक दृष्ट्या लोकांच्या मनात असणारं अंधश्रद्धा कुठेतरी काढून टाकण्याचं काम तुम्ही या पॉडकास्टमधून केलं. खूप छान वाटलं सर. निश्चितच तुम्ही जे काही महत्त्वाचे काही सल्ले दिलेले आहेत त्या सल्ल्यांचा अनेक लोकांना फायदा होईल यात काहीही शंका नाहीये. सो निश्चित तुम्ही आलात, वेळ दिला, त्याबद्दल खरंच मनापासून तुमचा धन्यवाद. ऑडियन्सला मला सांगायचं आहे की आजचा पॉडकास्ट कसा वाटला. तुम्हाला वास्तू किंवा ज्योतिषबद्दल काही प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये कळवा. सर निश्चित त्याला रिप्लाय करतील आणि निश्चितच तुमच्या मनातल्या अनेक शंका दूर होतील. सरांनी जसं अनेक काही सायंटिफिक सल्ले किंवा सायंटिफिक गोष्टी सांगितल्या, मला वाटतं तुमच्या बाबतीत असे काही इन्सिडेंट्स घडलेले असतील तर कमेंटमध्ये जरूर कळवा. आम्हाला त्या जाणून घ्यायला खूप इंटरेस्ट वाटेल. येस. सो थँक्यू सो मच सर. तुम्ही आलात, मौल्यवान वेळ दिलात आणि खूप छान पद्धतीनं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. ऍक्च्युली असे जे क्वेश्चन्स विचारणारे लोक आहेत ऑडियन्सच्या बिहाफमध्ये, ते जर प्रॉपर क्वेश्चन आलेत ना तर त्याच्या रिलेटेड आन्सर द्यायला पण खूप आनंद होतो. बरोबर. आणि खरोखरच हा पॉडकास्ट आहे ना, मला स्वतःला खूप इंटरेस्टिंग वाटला की मला जे बोलायचं होतं तर ते तुम्ही माझ्याकडनं वधून घेतलं की हा तुम्ही हे बोला. अशा पद्धतीने झालं असं म्हणायला हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं, हा पॉडकास्ट नंतर मे बी घरातले सगळे घोड्यांची फ्रेम वगैरे लोक काढून पण टाकतील आणि बरेच वास्तू कन्सल्टंट माझ्या नावाने कमेंट पण करायला चालू करतील की काय चाललंय वगैरे. बट एनिवे, जे जनहितात जे गोष्ट होणार आहे ती चांगलीच व्हायला बरोबर. पाहिजे. आपण समाजाचं काही ना काही देणं लागतोय, तर डेफिनेटली मला ह्या गोष्टीचा आनंद आहे. जय गुरुदेव. जय गुरुदेव.